केवलम् दीयतां दीयतामकर्णो नियतां वच दीयतां नित्यम् हरेर्नामैव केवलम् त्रिनकृत्य जगत्सर्वं राजते सकलपरम् चिदानन्दमयं शुद्धं हरेर्नामैव केवलम् मधुरं मधुरेभ्योऽपि मङ्गलेभ्योऽपि मङ्गलम् पावनं पावनेभ्योऽपि हरेर्नामैव केवलम् हरे कृष्णा 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे. तर हे मधुराष्टकम आहे. याचा अर्थ असा आहे, मधुरम मधिरेभ्योऽपि मंगलेभ्योऽपि मंगलम. सर्व मधुर वस्तूमध्ये सर्वात मधुर वस्तू आणि सर्व मंगल वस्तूमध्ये सर्वात मंगल म्हणजे शुभदायक वस्तू जी कोणती आहे, पावनम पावनेभ्योपी. सर्व पवित्र वस्तूमध्ये सर्वात शुद्ध आणि सर्वात पवित्र करणारी वस्तू कुठली आहे, तर ती भगवंताचं नाव हीच एक सर्वात महत्वपूर्ण गोष्ट आहे. का? कारण ही या जगाची नाही आहे. गोलोकेर प्रेम धन हरिनाम संकीर्तन तरती ना जन्मिलो नेता. तर हे गोलोकचं धन आहे. त्यामुळे हे सर्वात पवित्र ह्या भौतिक जगाचं नाही आहे. भौतिक जगाच्या सर्व वस्तू या सर्व तीन गुणांनी जडलेल्या आहेत आणि सहा विकारानं जडलेल्या आहे. आणि सर्वांना हे सुरुवात आहे, शेवट आहे. पण हरिनाम हा एक या जगाचा नाही, त्यामुळं हे सर्व ह्याच्या पलीकडचं आहे. त्यामुळे इथं सांगितलंय. यांचं ॲक्च्युली हे वैष्णव भजन अशा आचार्याने लिहिलेलं आहे की त्यांचं नाव पण त्यांनी रिव्हील नाही केलं, ना सांगितलं नाही. हां, काही काही वैष्णव भजनमध्ये ज्यांनी लिहिलेलं आहे शेवटची लाईन ते त्यांचं स्वतःचं नाव लिहितात. स्वतःचं नाव असं काही त्यांना ॲडव्हर्टाईज करायचं नाही, दाखवायचं नाही की मी मी लिहिलंय वैष्णव भजन म्हणून. पण ते प्रार्थना करतात की तुम्ही सर्व वैष्णव आहात आणि तुम्ही या माझ्या तुच्छ दासाला, माझ्यासारख्या दासाला तुम्ही प्रार्थना करा. तर त्यासाठी त्यांचं नाव आचार्याचं नाव आपल्याला कळतं. पण ह्या आचार्यांनी तसं नाव पण नाही लिहिलेलं. शेवटी त्यांचं नाव पण नाहीये या भजनमध्ये. तर ते सांगतायत, दुसरं दुसरं कडवं सांगतायत, आ ब्रह्मास्तंभ पर्यंतम. तर ब्रह्माजीपर्यंत म्हणजे ब्रह्मलोकापर्यंत जर बघितलं, आ ब्रह्मास्तंभपर्यंतम सर्व मायामयम जगत. तर संपूर्ण ब्रह्मांड ब्रह्मापासून ते अं, एक तुच्छ म्हणजे एक किड्यातले किडा असेल, प्रत्येक जण ह्या मायाच्या प्रभावापासून बद्ध आहे. सर्व मायामयम जगत सत्यम सत्यम पुन्हा सत्यम. तर हे भौतिक शक्तीच्या आधिपत्याखाली सर्व आहे.
पण एकच वस्तू वास्तविक आहे, सत्य आहे आणि परम सत्य आहे. पुन्हा सांगतो मी, ते पुन्हा सत्य आहे. आणि ते म्हणजे पवित्र भगवंताचं नाव, श्रीहरीचं नाव, हेच सगळं आहे, हेच सर्वात शुद्ध आहे. त्यानंतर तिसरं कडवत सांगतायत, स गुरु स पिता चापी, सा माता बांधवोपी स. तर सांगितलंय की खरे वडील, खरे गुरु, खरे अं, अं, आई, खरे बंधू, अं, खरे नातेवाईक, हे हे कोण आहेत? जे शिक्षा देतात. काय शिक्षा देतात? की नेहमी भगवंताचं स्मरण करा आणि भगवंताचं नाव हेच सर्व अमंगल आहे, सर्व मंगल आहे आणि केवळ हेच एक खरं सत्य आहे. तर जो हा शिक्षा देत नाही, शिक्षण देत नाही, तो खरा संबंधी नाहीये. तर काल पण श्रीमान देवकीनंदन आले होते. त्यांनी क्लासमध्ये सांगत होते, संबंधी म्हणजे काय? स आणि बंध. स म्हणजे नेहमी, हमेशा के लिए, प्रभू सांगत होते. आणि बंध म्हणजे बांधा हुआ. हमेशा के लिए जो बंधा हुआ है वो संबंधी है. म्हणजे खरे संबंधी म्हणजे या जगातले नाहीये. आपण म्हणतो हे माझे नातेवाईक आहेत, हे माझे संबंधी आहेत, पण ऍक्च्युली हे या शरीराशी आहेत. हे शरीर नव्हतं, दुसरं शरीर होतं तेव्हा ते संबंधी नव्हते. आणि किंवा हे शरीर नसेल, दुसरं शरीर मिळेल, तेव्हा पण ते नातेवाईक नसणार. त्यामुळे खरे संबंधी म्हणजे कोण आहे? तर ते आत्म्याच्या संबंधातले जे आहेत ते खरे संबंधी आहेत. ते खरे, हा, ते खरे आपले आत्म्याशी संबंध असले ते म्हणजे आहे परमात्मा. तर त्यामुळं काल प्रवचन खूप सुंदर, काल 3 दिवस प्रवचन दिलं प्रवचन. 2 दिवस NVC मध्ये आणि 1 दिवस कुंज बिहारीमध्ये. तर इथं पण ते सांगतायत की खरं आपलं नातं कुणाशी आहे, तर ते भगवंताच्या नावाशी, हरे नाम एव केवलम. नंतर चौथ्या ह्याच्यामध्ये सांगतायत, तर याच्यामध्ये निश्वासे नाही विश्वास कदा हृदो भविष्यती. काहीच या जगामध्ये निश्चित नाहीये, सगळं अनिश्चित जगत आहे. आणि केव्हा शेवटचा श्वास घ्यायची वेळ येईल आणि या सगळं आपल्या जे काही आपण या जगामध्ये हे करील, मी ते करील, मोठं झाल्यावर किंवा म्हणजे एवढ्या वयामध्ये किंवा एवढ्या वर्षामध्ये मी हे करणार, ते करणार, अशा खूप काही आपल्या योजना पण असतील, प्लॅनिंग पण असेल. पण कधी त्याला शेवट येईल, काही त्याची गॅरंटी नाहीये. त्याच्यामुळं खरी बुद्धी ह्याच्यामध्येच आहे की लहानपणापासून भगवंताच्या नावाचा जप करणे, कीर्तनीय मतो बाल्यात. त्यामुळे सांगितले 5 वर्षापासून भगवंताची भक्ती केली पाहिजे. कोण सांगतंय? तर प्रल्हाद महाराज सांगतायत. तर ते म्हणतायत की कौमार आचत प्राज्ञो धर्मान भागवत आणि सुदुर्लभ दुर्लभ प्रसाद कोशी म्हणजे आपल्याला कुमार वयापासून 5 वर्षापासून भगवंताची भक्ती केली. तर बाल्य इथं पण सांगतायत की लहानपणापासून भगवंताचं नाम जप स्वतः केलं पाहिजे. आणि म्हणजे ऍटलीस्ट आपण तर नाही केलं, तर ऍटलीस्ट आपण सगळ्यांना देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तर अभ्यास हा लहानपणापासून केला पाहिजे. तर हे हरीचं नाव, पवित्र नाव, हेच एकमात्र हम्म, सगळं काय आहे. ह्याच्यापेक्षा आणखी काही वेगळं नाहीये. हरी सदा वसे तत्र यत्र भागवता जना. तर भगवान हरी हे शाश्वत रूपमध्ये कुठं वास करतात? तर जिथे त्यांचे श्रेष्ठ आध्यात्मिक रूप आत्मा आहेत, म्हणजे शुद्ध भक्ती, भक्तीच्या भावामध्ये ते भगवंताचे नाम गान करत आहेत. जिथे भगवंताचे भक्त गान करत आहेत किंवा नाम जप करत आहेत किंवा भगवंताच्या लीलाचं श्रवण करत आहेत, भगवंताबद्दलचं स्मरण किंवा अ, देवाणघेवाण करत आहेत, तर त्या ठिकाणी भगवंत उपस्थित आहेत. गायंती भक्तिभावेन, तर भक्तिभावानं गायन करतायत. तर तेच हरे नामैव केवलम.
तर अशा प्रकारे भगवंताचं नाव हे सगळं काय आहे. अहो दुःखम महादुःखम दुःखा दुःखतरम येतं. किती किती म्हणजे दुःखाची गोष्ट आहे. किती दुःखाची गोष्ट आहे. किती मोठं दुःख आहे की अं, दुःखा दुःख तरम येतं. तर बाकी जगामध्ये पण दुःख आहेत. आध्यात्मिक आहे, अधिदैविक आहे, अधिभौतिक आहे. तर हे क्लेश आहेत. हा पण त्याच्यापेक्षा पण आणखी मोठं दुःख काय आहे? तर ते सांगतायत की एका काचेच्या तुकड्याला रत्न म्हणून आपण म्हणजे म्हणजे जसं एखादा व्यक्ती प्रत्येकाला ध्रुव महाराजांनी पण तीच प्रार्थना केली की कशा प्रकारे मी भगवंताचं नाव किंवा भगवंताची भक्ती सोडली आणि या काचेच्या तुकड्याच्या साठी मी भगवंताला भजन केलं, तर भगवंताचं नाम जप केलं. पण ऍक्च्युली काचेचा तुकडा जो आहे तर तो घातक पण आहे आणि त्या कामाचं पण नाहीये. त्यामुळे ते सांगतात मी एक काचेचा तुकडा समजून हा रत्ना म्हणजे जो सगळ्यात महत्वपूर्ण रत्न आहे, तर त्या रत्नाला मी विसरलो. आणि ते रत्न म्हणजे आहे भगवंताचं नाव जप. म्हणजे काय आहे की या भौतिक जगाच्या ऐश्वर्याकडे प्रत्येकाला आकर्षण आहे. पण हे खरा रत्न जो आहे, जो रत्न शिरोमणी आपण भगवंताचं नाव म्हणून करतात, तर ते भगवंताच्या नावाला विसरणे. तर त्यामुळे ते सांगतायत की अरे ऍक्च्युली खरं पवित्र नाम भगवंताचं हेच सगळं काय आहे. भौतिक जगाची संपत्ती इथेच राहणार आहे. ही तुम्ही खाली हात आहे, खाली हात जाणे वाले आहे. तर पण जेवढी तुम्ही भक्ती केली, नामजप केलाय, तो सगळा तुमच्या बरोबर येणार आहे. म्हणजे मग भौतिक जगातलं धन काय फायद्याचं आहे? की जे आपण इथं कमवण्यासाठी पण किती परिश्रम करतो. हं? प फ ब भ म जे रूपात सांगतात की परिश्रम, अथाट परिश्रम करतायत. लोकांना भान नाही किती परिश्रम करावं. भक्तीसाठी वेळ नाहीये का? कारण एवढा वेळ सारखी बिझी आहेत. भक्तीला टाइम नाही द्यायला. मग 16 माळा कधी कराव्यात? तर एवढं कशासाठी? तर पैसा कमवण्यासाठी. कशासाठी पैसा पाहिजे? तर इंद्रिय भोग करायचा. तर ही वृत्ती आहे. तर त्यामुळं अं, भक्तालाच हे कळू शकतं. नियताम नियताम कर्णो नियताम नियताम आमचः गीताम गीताम अनित्यम हरे नामे केवलम. तर नियताम कर्ण कानापासून म्हणजे कानाद्वारे नेहमी श्रवण केलं पाहिजे आणि मुखातून त्याचं नेहमी उच्चारण केलं पाहिजे. अं, गीताम गीताम नित्यम. तर गीताम गीताम नित्यम म्हणजे म्हणजे नेहमी भगवंताच्या नामाचं गान करतच राहिलं पाहिजे. तर कारण भगवंताचं नाव हेच सर्व काही आहे. तृणकृत्य जगत सर्वम राजते सकल परम. तर संपूर्ण ब्रह्मांड हे एक तृण म्हणजे एक गवताचं पात्याप्रमाणे. अं, तर हे लोक खूप म्हणजे ह्याला महत्व देतात. हम्म. राजते सकल परम आणि वैभवपूर्ण भगवान शासन करत आहे. हे शाश्वत रूप सच्चेतन राजते सकल परम चिदानंदमयम शुद्धम हरे नामैव केवलम. तर सांगितलंय की ऍक्च्युली आपण या जगाला खूप महत्वपूर्ण मानतो. त्याच्यामध्ये आपलं प्रतिष्ठा, अं, पूजाला प्रतिष्ठा आपण म्हणतो त्याप्रमाणे प्रत्येकाला वाटतं की मला काहीतरी मी काहीतरी आहे. हं, मला काहीतरी लोकांनी नावाजलं पाहिजे. तर हे सर्व या जगाच्या
जगामध्येच आपण एवढं हे करत आहे. आणि जसं मी सांगितलं परिश्रम, तर प फ ब भ म. प म्हणजे परिश्रम, खूप परिश्रम, कबाड परिश्रम करतात लोक. आणि प फ, फेम म्हणजे फेस येऊपर्यंत एवढं, कधी कधी 3-3 शिफ्ट मध्ये लोक जॉब करतात. तर का? कारण याच्यामध्ये पूजाला प्रतिष्ठा पाहिजे. भौतिक जगामध्ये काही नसेल तर मग आपण आपल्याला कोणीच काही किंमत देणार नाही. ब फ ब, बंधन, बंधन. हे जे काही आपण कर्म करतो त्या प्रत्येकाला बंधन राहणार आहे. या भौतिक जगामधलं जे काही क्रिया आहे, प्रत्येक क्रियाला बंधन आहे. ब फ ब भ, म्हणजे भय. अं, प्रत्येक जण भयभीत आहे. एवढं कमवलं तर लोकांना भय आहे की अरे, कोणी चोरी तर नाही करणार. आपण बघतो बँकेच्या बाहेर पोलीस बसले आहेत. पोलीस म्हणजे ते शिपाई असतात, पण ते पिस्तूल किंवा ते हे बसून बसले असतात. हा. त्यांच्याकडे हे असते. तर गन असते. तर ते प्रत्येकाला भय आहे. सेन्सर बसवतात, किंवा आता CCTV तर आहेच आहे सगळीकडं. तर भय प्रत्येकाला आहे. आणि शेवट मृत्यू, मृत्यू पण सर्वांना आहे. तर हे प फ ब भ म हे सर्व या भौतिक जगामध्ये कॉमन आहे, सर्रास आहे, सगळीकडे आहे. आणि त्यामुळं लोकांना ह्याच्या ह्याच्या पलीकडचं काही माहीतच नाहीये. पण ॲक्च्युली खरा जो शाश्वत जीवन आहे, तर ते आहे आध्यात्मिक जगत. आणि ते आहे भगवंताच्या भक्ती. त्यामुळे इथं सांगितलंय की शाश्वत रूपमध्ये जे चेतन जे आहे, हम्म, तर शुद्ध आहे, तर ते म्हणजे चिदानंदम, मयम शुद्धम. तर खरं आपल्याला जर शुद्ध बनायचं असेल आणि या भौतिक जगाच्या पलीकडे असेल, तर फक्त भगवंताचं नाव हे सर्व काय आहे. आणि ह्याला आपण शुद्ध भावाने घ्यायचा प्रयत्न केला पाहिजे. तर अशा प्रकारे हे मधुराष्टकम सांगितलेलं आहे, आचार्याने गायलेलं आहे. तर आजचा हा श्लोक, आपला 7वा श्लोक जो आपण आज बघणार आहोत, त्यामध्ये खूप महत्त्वपूर्ण अं, त्यासाठी आपण हे भजन गायलं. तर जस्ट चालू करण्याच्या ऐवजी पहिले पहिले रिव्हिजन करूया. पहिल्या श्लोकामध्ये काय सांगितलं होतं? हरे कृष्ण. वाचो वेगम. हा. हा, वेगावर कशा प्रकारे आपण नियंत्रण केलं पाहिजे, बरोबर. दुसरा श्लोक काय होता? हा. अत्याहार. हा. तर हे 6 दोष आहेत. हम्म. 6 दोषावर कशा प्रकारे आपण विजय मिळवला पाहिजे. तर 6 दोष, 6 दोष कुठले सांगितलेत? अत्याहार, प्रयास, त्याच्याहार, प्रजल्प, क्रिया, प्रयास, प्रजल्प, नियम आग्रह. नियम, आग्रह, जनसंग, हम्म. लवलश, आणि हम्म. लालसा, लोलस. लालसा. लवलव, लवलव. तर हे श्लोकामध्ये बघितलं. खास करून हे भक्तिमय सेवेमध्ये अडथळे आहेत, तर त्याला आपल्याला दूर करायचं आहे. तर त्यामुळं अनियंत्रित मन आणि इंद्रियाचे जे परिणाम आहेत, तर ते वर्णन केलेलं आहे. त्यामुळं अं, जर हे, या अ, या 6 दोषावर आपण विजय मिळवला, तर आपल्याला भक्तीमधून जे अडथळे आहेत ते आपण दूर होऊ शकतात. तिसरा श्लोक. सहा गुण. तिसरा, उत्साहात, भक्तीसाठी काय निश्चयात, करावे? धैर्यात. तर भक्तीसाठी काय करावे? उत्साह, निश्चय, धैर्य आणि नियम. हे भक्तीमधील 6 अनुकूल तत्वे आहेत. ते 6 गुण आपण म्हणतो. आपल्याला शुद्ध भक्ती हम्म. प्रगती करण्यासाठी खूप महत्त्वपूर्ण आहेत. आणि तर तिथं शुद्ध भक्ती म्हणजे काय ते पण सांगितलंय रूप गोस्वामींनी.
आणि अशा प्रकारे तिसऱ्या श्लोकामध्ये अनुकूल तत्व जे काय आहेत भक्तीला ते चौथा श्लोक चौथा श्लोक दान देणे ददाती स्वीकारणे. प्रतिगृह्णती. तर भक्तांमध्ये प्रेमपूर्वक देवाणघेवाण कशी असली पाहिजे, हा तर त्यासाठी हा चौथा श्लोक सांगितला. हा हम्म, तर प्रेमाची कारण 6 लक्षण. तर कारण तिसऱ्या श्लोकामध्ये त्यांनी सांगितलं होतं इच्छा आणि आकांक्षा ही आपली संगतनुसार ठरते. त्यामुळं संगात संजय ते काम. त्याच्यामुळं जर आपल्याला कृष्ण भावनामध्ये प्रगती करायची असेल तर आपल्याला भक्ता संग करायला हवा. पण आपल्याला संघाचे महत्त्व चौथ्या श्लोकामध्ये सांगते. आणि भक्तांचा संघ कसा असावा, तर विविध प्रकारच्या भक्तांचा संघ कसा करावा यानुसार पुढच्या 2 श्लोकामध्ये सांगितलंय. तर मग संघ करायचा आहे, पण कशा प्रकारे संघ करायचा आहे, तर ते पुढच्या 2 श्लोकामध्ये सांगतात. तर प्रगतीच्या टप्प्यानुसार संघ करायचा पाहिजे. तर जसा 5व्या श्लोकमध्ये सांगतात की कशा प्रकारे आपण प्रगतीच्या टप्प्यानुसार म्हणजे कनिष्ठ, मध्यम आणि उत्तम अशा प्रकारे हे टप्प्यानुसार संघ केला पाहिजे. जसं 4थ्या श्लोकमध्ये सांगितलंय की 6 प्रकारच्या प्रेममय देवाणघेवाण करण्यासाठी योग्य व्यक्तीची निवड करायला हवी. तर कुठल्या प्रकारच्या वैष्णवाला आपण मित्र म्हणून निवडायला आणि वेगवेगळ्या भक्तांशी वैष्णवांशी कसं संबंध असावे, तर सर्व भक्तांचा आदर केला पाहिजे, पण आपल्या आध्यात्मिक उन्नतीसाठी गंभीर भक्तांचा संग करायला पाहिजे. आणि ज्याच्याशी म्हणजे जे कुठला संघ आहे, खास करून सांगितलंय की जे द्वेष्टी आहेत, जे द्वेष करणारे लोक आहेत त्यांच्यापासून आपण लांब राहायला पाहिजे, त्यांचा संघ टाळायला पाहिजे. तर अशा प्रकारे हा 5वा श्लोक आहे. आणि काल आपण चर्चा केली 6व्या श्लोकाबद्दल, कशा प्रकारे एक शुद्ध भक्ता संघ असायला पाहिजे, की म्हणजे भक्ता संघ कसा करा, विशेषतः गुरुचा संघ. आणि खास करून जे दिव्य स्तरावर म्हणजे दिव्य उच्च स्तराचे भक्त आहेत, तर त्यांच्याविषयी आपण चर्चा केली काल, की त्यांना आपण साधारण दृष्टीने नाही बघितलं पाहिजे, तर त्यांना आपण शुद्ध दृष्टीने बघितलं पाहिजे, आध्यात्मिक दृष्टीने बघितलं पाहिजे. नाहीतर अपराध झाले तर आपल्या भक्तीला बाधा आहे. तर आता 7वा श्लोक जो आहे आजचा, तर त्याच्यामध्ये सांगणार आहे पवित्र नामाचा जप. तर कशा प्रकारे आपण नाम जप मध्ये आपण कसं जप केला पाहिजे. उत्तम भक्तीच्या स्तरावर येण्यासाठी सर्वप्रथम प्रत्येक दिवशी ध्यानपूर्वक हरे कृष्ण महामंत्र जपाच्या मदत घेतली पाहिजे. आणि आपल्या चेतनाला आपल्या जसं हृदयाचा आरसा असतो, तर आरशावर जी साचलेली धूळ आहे, तर त्याला आपल्याला साफ करायची आहे. तर असं हे करताना हळूहळू अज्ञानरूपी जसं आजच्या आपण श्लोकमध्ये आपण बघणार आहे, काविळाच्या आजारापासून बरं होण्यासाठी आपल्याला भगवंताच्या सेवकाच्या रूपात मूळ आनंदमय स्वरूपामध्ये पुनर्जीवन करावं लागणार आहे. तर याच्याबद्दल डिटेल आपण आता श्लोक. तर सर्वप्रथम श्लोक सर्वांनी माझ्या मागे माझा प्रयत्न करा. हरे कृष्ण. एक मिनिट. हम्म. हरे कृष्ण. हरे कृष्ण. तर 7वा श्लोक. स्यात् कृष्ण नाम स्यात् कृष्ण नाम चरितादि सिताप्त विद्या. कृष्ण नाम चरित्र विद्या स्यात् कृष्ण नाम चरितादि सिताप्त विद्या.
त्यात त्या कृष्ण नाम चरिता दिसताप्य विद्या विद्या स्यात् कृष्णनामचरितादिसिताप्य विद्या त्यात त्यात कृष्ण कृष्ण नाम नाम चरिता चरिताप्य विद्या विद्या अवद्या पित्तोपतप्तरसनस्य नरोचिकानु पित्तोपतप्तरसनस्य न रोचिकानु रोचिकानो किन्तु आदरात् अनुदिनं खलु चैव जुष्टा किन्तु किन्तु आदरात् आदरादाधुनिकं खलु खलु सा सा एव दुष्टा एवं जुष्टा जुष्टा स्वादिक्रमाद् भवति तद्गद्मूलहन्त्री स्वादिक्रमाद् भवति भवति तद्गद्मूलहन्त्री तद्गतमूलहन्त्री स्यात् कृष्णनामचरितादिसिताप्ते विद्या स्यात् कृष्ण नाम चरितार्चिताप्य विद्या विद्या प्रसन्नस्य नरोचिकानु पित्तोपतप्तरसनस्य स न न रोचिकानो रोचिकानु किन्तु आदरादनुदिनं खलु सैव जुष्टा कित्वा आदरादनुदिनं एव जुष्टा एवं दृष्टा स्वाप्तीत् क्रमाद्भवति तद्गदमूलहन्त्री अतिक्रमात् भवति भवति तद्गतमूलमन्त्री तद्मूलहन्त्री स्यात् कृष्णनामचरितादिसिताप्ते विद्या स्यात् कृष्ण नाम चरितादिसिताप्य विद्या विद्या तप्तरसनस्य न रोचिकानु पित्तोपतप्तरसनस्य न रोचिकातु किन्तु आदरादनुदिनं खलु सैव जुष्टा किन्त्वादरादनुदिनं खलु सर्वदुष्टा स्वादी समाद्भवति रोनाल्डो तद्गदमूलहन्त्री स्वादिक्रमात् भवति तद्गतमूलहन्त्री मूलहन्त्री एकदा हरे कृष्णा हरे कृष्णा. सर्व प्रभूजीच ओके, हरे कृष्ण प्रभुजीच हा बोलतील. सात कृष्ण नाम चरिता दिसाप्य विद्या पीतोपतप्त सरसनस्य पित्तोपतप्तरसनस्य न नरोचिकानु रुचिकानो किन्त्वादरादनुदिनं खलु सैव खलु जुष्टा जुष्टा स्वाद्विक्रमाद्भवति स्वद्विक्रमाद्भवति तद्गदमूलहन्त्री. तद्गतमूलहन्त्री माताजीच सर्व माताजीच अपि अविद्या पित्त उपभक्तरसनस्य न रोचिकानो किन्तु आदरादनुदिनं खलु सा एवं दृष्टा स्वादिक्रमात् भवति तद्गतमूलमन्त्री तर ऍक्च्युली आपल्याला जेव्हा आपण श्लोक गातो तेव्हा आपण बघू शकतो ऍक्च्युली खाली शब्दशः अर्थ पण दिलेले आहेत संधी विग्रह करून दिलेले आहेत तर हे खास करून श्रील प्रभुपादांचं खूप आपल्यावर हे आहे की त्यांनी आपल्याला संधी विग्रह करून शब्द फोडून दिलेत जेणेकरून आपल्याला बोलता येईल गाता येईल तर त्यामुळे आपण जर गायला थोडंसं अवघड असेल हे एकदा कारण हा शब्द एकच आहे स्यात् कृष्ण नामचरितादि स्थाप्त विद्या तर हे एकच शब्द आहे एवढा मोठा शब्द आहे पण त्याच्यामधले जर खाली बघितलं शब्दशः अर्थ आहेत त्यामुळे शब्दशः अर्थ पण दिलेले आहेत तर ते बघत आपण बघू शकता स्यात् कृष्ण नामचरितादि स्थाप्त विद्या तर बघितलं तर हे बघा फोडून दिलेलं आहे हा तर हे म्हणू शकता आपण हे बघायचं मग हे बघितल्यावर आपल्याला आणखी ते सोपं जाईल ते गाण्यासाठी तर पुढच्या वेळेस पण लक्षात ठेवू शकता हे की हे कारण जेवढं आपण गातो हे हे आचार्यांचे वचन आहेत हे आचार्यांचे शब्द आहेत त्यामुळे हे गायल्यानं पण शुद्धता आहे जरी आपल्याला त्याचा अर्थ पण कळाला नाही कदाचित तरी पण फक्त गायलं तरी पण हे शब्द शुद्ध करणार आहेत कारण हे आचार्यांनी लिहिलेले आहेत
आचार्यांचे वाक्य आहेत, आचार्यांचे शब्द आहेत. तर त्यामुळं म्हणायचा आपण पूर्ण प्रयत्न केला पाहिजे. जरी बोलता येत नसलं तरी प्रयत्न करायला पाहिजे. हां. आणि श्रील प्रभुपादांनी हे जे भागवत चालू केलं किंवा कुठल्याही क्लासमध्ये पण आपण बघतो, 3-3 वेळेस हे गायलं जातं, जेणेकरून आपल्याला ते स्मरणात व्हावं. ॲटलिस्ट आपल्या चिंतनामध्ये हे यावं. तर त्यासाठी हे एवढं खटाटोप आहे, म्हणजे एवढं सगळं करण्याचा प्रयत्न आहे. तर आचार्यांनी आपल्याला हे दिलेलं आहे. जेणेकरून भौतिक चिंतन सोडा, आध्यात्मिक चिंतन वाढवा. भौतिक चिंता जाईल जेव्हा आपण आध्यात्मिक चिंतन करू. चिंतन केलं तर चिंता जाईल. चिंता सुटणारच नाही या भौतिक जगामध्ये. पण चिंतन करायला शिका, मग चिंता निघून जाणार. आता चिंतन कसं करायचंय तर या दृष्टीनं. तर श्लोकाचं चिंतन करणे, वैष्णवभजन गायलं त्या वैष्णवभजन चिंतन करणे. आणि मग हळूहळू हळूहळू तर ते त्याप्रमाणे आपलं मन याच्यामध्ये लागेल. तर याचा अर्थ, शब्दशः अर्थ बघूया पहिले. आता एकदाच घेऊया कारण वेळ कमी आपल्याकडे. स्यात म्हणजे आहे, कृष्ण म्हणजे श्रीकृष्ण, भगवान श्रीकृष्णांचे नाम, पवित्र नाम, चरितादी, चरित्र, लीला इत्यादी, सीता, खडीसाखर, अपी सुद्धा, अविद्या अज्ञानाचे, पित्त पित्त, उपतप्त, पीडित, रसनस्य जिभेच्या न नाही, रोचिका स्वादिष्ट लागणारी, नु अहो किती आश्चर्यकारक, किंतु परंतु आदरात सावधपणे, अनुदिनम प्रतिदिन किंवा दिवसाचे 24 तास, खलू स्वाभाविकपणे, सा ती म्हणजे हरिनाम रूपी खडीसाखर, एव निश्चित जुष्टा ग्रहण केल्याने किंवा जप केल्याने, स्वादी आस्वाद्य क्रमात क्रमशः भवती होते, तद्गत त्या व्याधीचे मूळ हंत्री नष्ट करणारे. भाषांतर. श्रीकृष्णाचे पवित्र नाम, चरित्र, लीला इत्यादीमध्ये खडीसाखराप्रमाणे दिव्य माधुर्य आहे. अविद्येच्या काविळीमुळे पीडित झालेल्या रोगी मनुष्याच्या जिभेला जरी कोणतीही वस्तू गोड लागत नसली तरी एक गोष्ट मात्र आश्चर्यकारक आहे की श्रीकृष्णाच्या मधुर नामाचा प्रतिदिन काळजीपूर्वक जप केल्यामुळे त्याच्या जिभेतील स्वाभाविक रुची जागृत होते आणि हळूहळू त्याचा रोग समूळ नष्ट होतो. 4 गोष्टी सांगितल्या, 4 लाईन आहेत. श्यामकृष्ण नाम चरितादी स्थाप्त. तर म्हणजे हा त्याच्यामध्ये पहिलं सांगितलंय कशा प्रकारे भगवंताचं पवित्र नाम, रूप, गुण, लीला हे एखाद्या खडीसाखराप्रमाणे. खडीसाखर ही कडू नसते, ही साखर गोड असते खडीसाखर. तर आणि ही एकदम म्हणजे ही आध्यात्मिक दृष्ट्या गोड आहे. तर ही या भौतिक जगाची नाही. त्यामुळं हे भगवंताचं नाव, नाम ऍक्च्युली नाम रूप गुण चरित्र आदी म्हणजे नाम रूप गुण लीला चरित्र हे सर्व भगवंताचं आदी म्हणजे नाम रूप गुण लीला. तर सात कृष्ण नामचरितादी सिताप्त विद्या. तर हे खडीसाखराप्रमाणे गोड आहे. पण अं, अविद्येमुळे, अविद्या, अविद्या म्हणजे अज्ञान. तर अज्ञानामुळे काय होतंय तर पितोप्त तप्त रसनस्य न रोचिकानु. पण काय व्हायला लागलंय की हा आपल्याला ते स्वादिष्ट लागत नाहीये. आणि पित्त तप्त रस न रोचिकानु, जसं ज्याप्रमाणे एखाद्याला कावीळ असेल तर काविळाला ऊसाचा रस पण दिला तरी तो गोड लागत नाही. खडीसाखर पण त्याला गोड लागत नाही कारण त्याला कावीळ झालेला आहे. तर त्यामुळं सांगितलंय त्याचप्रमाणे एखाद्या साधकाला भगवंताचं पवित्र नाम गोड लागत नाही. भगवंताचं पवित्र लीला श्रवण करताना झोप येते. नाम जप करताना पण मन इकड तिकडे भरकटतंय, झोप येते. ते नाव एवढं मधुर आहे पण ते एकदम तपस्या वाटते नामजप करायला. तर खूप म्हणजे अ, कष्ट करावं लागतात. तर हे कशामुळे होत आहे
तर त्याचं कारण आहे अविद्या, म्हणजे अज्ञान. तर मग त्याचं उत्तर काय? तर मग आता अं, जसं ऍक्च्युली हे सगळं अज्ञान म्हणजे काय, अविद्या म्हणजे काय, तर अविद्या म्हणजे जसं एखादं दोरी आहे, दोरीला साप म्हणून बसणे किंवा सापाला दोरी म्हणून बसणे हे अविद्या आहे, हे अज्ञान आहे. तर म्हणजे काय, की या जगामध्ये शरीराला सर्व काही समजणे आणि आत्म्याला विसरून जाणे. तर जसं बघतो आपण, लोकांना खूप गर्व आहे की मी भारतीय आहे, मी महाराष्ट्रीयन आहे, मी या जातीचा आहे, मी असा आहे, मी तसा आहे. पण खरं बघितलं तर हे सगळं शरीराशी आहे. प्रत्येकाला वाटतं की आपण कुठल्या तरीशी संबंध आपला असला पाहिजे, जेणेकरून त्यामध्ये त्यांना संरक्षण वाटतं, त्यामध्ये त्यांना एक आपलेपणा वाटतो. पण ऍक्च्युली जर बघितलं, हो. हरे कृष्णा, जर बघितलं, सगळ्यांनी म्यूट करा आणि क्लासमध्ये पूर्ण हे राहायला पाहिजे इथे. ऍक्च्युली बाकी गोष्टी नाही केल्या पाहिजे क्लासमध्ये. तर जर हे सर्व स्वतःची आपली हे काय आहे शाश्वत, आपली जो रूप आहे, आपले जे शाश्वत आपली ओळख आहे, तर ती ओळख काय आहे? कृष्णदास. अं, तर जीव कृष्णदास ए विश्वास करले तो आर दुःख नाही. तर ही शाश्वत आपली ओळख जेव्हा आपण विसरतो, तेव्हा मग बाकी या अज्ञानामध्ये आपण भरकटत राहतो. त्यामुळे मग सांगितलं, सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणम व्रज, अहम त्वाम सर्व पापे मोक्षयिष्ये मा शुचः. भगवंत म्हणतात, जेव्हा तुम्ही हे स्वतःच्या शाश्वत रूपामध्ये याल, तेव्हा सर्व तुमचे पापातून मुक्ती करेल. एवढंच नाही, तर तुमचे जे काही ऋण असतील, त्या ऋणाची पण मी सर्व काळजी घेतो. हं. तर त्यामुळं सांगितलंय की सर्वोपाधी विनिर्मुक्तम तत्परत्वेन निर्मलम ऋषिकेन ऋषिकेश सेवन भक्ती रुचते. सर्व उपाधी विनिर्मुक्तम, सर्व उपाधींचा तुम्ही त्याग करा. आणि खरी उपाधी काय आहे? गोपेर भरतो पदक मैल्यावर दास दासानुदास. आपण भगवंताचे दास आहेत, तर या उपाधीला आपण पकडायचंय. बाकी उपाधी ज्या आहेत, बाकी जे पोस्ट आहे, पोझिशन आहे, जे काही आपण या जगामध्ये आपण मिळवले, तर हे आहे नाहीये, आज आहे उद्या नाही, असं आहे. त्यामुळं आपल्याला हे एवढं कडू का लागतंय, गोड का लागत नाही भगवंताचं नाम रूप गुणीला? कारण आपण अविद्यामध्ये आहोत, आपण अज्ञानामध्ये आहोत. त्यामुळंच आपल्याला ह्याच्यावर वरती उचलायचंय. मग कसं उचलायचं वरती? त्यामुळे मग तिसरी लाईन दिलेली आहे. किंतु आदरात अनुदिनम खलु सैव जुष्टा. तर किंतु आदरात, परंतु, आदरात म्हणजे सावधपणे, आणि अनुदिनम म्हणजे काय? रोज, प्रतिदिन. आणि प्रभुपाद लिहितात दिवसाचे 24 तास. आणि काय केलं पाहिजे? खलू म्हणजे स्वाभाविकपणे, सा म्हणजे हरिनाम रूपी खडीसाखर. हं. जुष्टा, जुष्टा म्हणजे काय? तर आपण ग्रहण केली पाहिजे, म्हणजे जप केला पाहिजे. तर प्रभुपाद लिहित आहेत की 24 तास, दिवसात 24 तास आपण भगवंताच्या नामाचा जप केला पाहिजे. म्हणजे ऍक्च्युली तो आदरानं केला पाहिजे. तर जप करणं हा खूप महत्वाचा विधी सांगितलेला आहे. तर आपण या अज्ञानाच्या वरती उचलण्यासाठी काय सांगितलंय, की 24 तास नामजप केला पाहिजे. हम्म. आणि तो पण सावधपणे केला पाहिजे, सावधानतेनं केला पाहिजे. तर मग हे जे मूळ आहे, खास करून जे जे दुःखाचं मूळ आहे आणि हे अज्ञानाचं मूळ आहे, तर ते नष्ट होईल. आणि आपली शाश्वत जी स्थिती आहे, आणि शाश्वत जी गोडी आहे भगवंताच्या नावामध्ये, ती आपल्याला प्राप्त होईल. आणि त्यामुळे मग चौथ्या लाईनमध्ये सांगितलंय, स्वादी क्रमात भवती तद्गद मूलहंत्री. तर हे या व्याधीचं मूळ नष्ट होईल जर आपण रोज, प्रतिदिन, अनुदिनम म्हणजे प्रतिदिन, आणि दिवसात 24 तास जर आपण सावधपणे भगवंताच्या नामाचा जप केला, तर तर ही अज्ञान अविद्या हे खूप खूप आपल्याला म्हणजे पकडलेलं आहे. हे जाणं लगेच्या लगी सहज शक्य नाहीये. आपण जरी भक्ती चालू केली असेल, आपण जरी दीक्षा घेतली असेल,
आपण जरी ब्राह्मण दीक्षा घेतली असेल तरी पण हे जे अं, जे भौतिक अं, ओळख आहे किंवा भौतिक जगाशी संबंध आहे किंवा भौतिक शरीराशी जे आपण एवढं मानलेलं आहे सगळं काही, तर ते सुटणं एवढं सहज शक्य नाहीये. तर त्याला आपल्याला अं, अं, खूप म्हणजे प्रयत्न केले पाहिजे. खूप आपल्याला म्हणजे खूप आपल्याला त्याला परिश्रम करावा लागणार आहे जर आपल्याला ह्याच्यातून वरती उचला असेल. कारण जन्मोजन्मी आपण ह्याला बागळलेलं आहे. जन्मोजन्मी आपण ह्याला स्वतःच मानलेलं आहे. कितीतरी जन्मांमध्ये मग पशुच्या शरीरामध्ये, प्राण्याच्या शरीरामध्ये आणि कितीतरी अशा जन्मामध्ये आपण स्वतः भरकटलेलो आहे. आणि त्यामुळं मग आता लगेच्या लगे सुटणं हे शक्य नाहीये. तर त्यामुळं आपण बघा कुठली पण मुंगी पण असेल बघा, मुंगी चाललेली आहे. तिला जर आपण मध्ये तिच्या चालण्यामध्ये आपण जर व्यत्यय आणला तर लगेच ती कुठून तरी पळ सोडून वाचण्याचा प्रयत्न करते किंवा दुसरा मार्ग शोधण्याचा प्रयत्न करते. कारण प्रत्येकामध्ये हे स्वाभाविक आहे स्वतःचं रक्षण करणे. हं? जसं आपण म्हणतो ना, आहार, निद्रा, भय, मैथुन. ते भय सर्वांना आहे आणि सर्वजण त्या भयातून मुक्त करण्याचा प्रयत्न करतात. आहार, निद्रा, भय, मैथुन हे 4 गोष्टी कॉमन आहे सगळ्यांमध्ये. तर त्यामुळं आता आपल्याला हे मनुष्य मिळालंय, आता आपल्याला भक्ती मिळाली, आता आपल्याला एक प्रामाणिक गुरु संप्रदाय मिळाला आहे. तर यामध्ये आपल्याला पूर्ण स्वतः गंभीर बनून आपल्याला हा जन्म शेवट जन्म करायचा आहे. प्रभुपाद सांगायचे या जन्माला तुम्ही शेवट जन्म करा. पुन्हा आता आईच्या पोटात जन्म घ्यायची गरज नको आहे. तर त्यासाठी आपल्याला गंभीर बनलं पाहिजे भक्तीमध्ये. गंभीर म्हणजे असं नाही की म्हणजे एकदम कोणालाच बोलायचं नाही, हसायचं नाही, काही खायचं नाही, असं नाही. पण आपल्या साधनेमध्ये गंभीर केलं पाहिजे. आपल्या सेवेमध्ये गंभीर बनलं पाहिजे. म्हणजे अनर्थक म्हणजे अनावश्यक जो आपण वेळ घालवत होतो किंवा आपली शक्ती घालवत होतो, तर ते आता घालणार नाही. ते भगवंताच्या सेवेमध्ये, भगवंताच्या भक्तांच्या सेवेमध्ये आपण समर्पित केले पाहिजे. तर अशा प्रकारे आपण त्याला गंभीर बनण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तर त्यासाठी इथे प्रभुपाद आता इथे पुढच्या ह्याच्यामध्ये सांगणार कसं आपण आपल्या जीवनामध्ये हे लागू करायचं आहे. तर तात्पर्य येस प्रभूजी, तात्पर्य वाचायचं आहे. हरे कृष्णा. हरे कोण कृष्ण. वाचू प्रभूजी? ठीक ठीक आहे, वाचू शकणार. श्री श्रीकृष्णांचे पवित्र नाम, चरित्र, पवित्र नाम, गुण, लीला इत्यादी सर्व स्वभावतः परम सत्य, सौंदर्य व आनंदमय आहे. या गोष्टी स्वभावताच खडीसाखरेप्रमाणे फार गोड आहेत. त्यामुळे त्या सर्वांना आवडतात. अज्ञानाची तुलना कावीळशी केली जाते, जी पित्तस्रावामुळे उत्पन्न होते. कावीळ झालेल्या रोगी मनुष्याची जीभ खडीसाखरेची गोडी चाखू शकत नाही. उलट कावीळ झालेला मनुष्य गोड वस्तूला सुद्धा कडू समजतो. त्याचप्रमाणे अविद्या किंवा अज्ञानरूपी रोगामुळे भगवान श्रीकृष्णांचे दिव्य रुचकर नाम, गुण, रूप आणि लीला यांचा आनंद घेण्याची क्षमता विकृत होऊन जाते. परंतु हा रोग असलेल्या मनुष्याने जर फार सावधपणे आणि एकाग्रतेने कृष्ण नामाचा जप केला, कृष्ण लीलांचे श्रवण केले व अशा तऱ्हेने कृष्ण भावनेचा आश्रय घेतला, तर त्याचे अज्ञान नष्ट होईल आणि त्याची जिव्हा भगवान श्रीकृष्ण व त्यांच्याशी संबंधित असलेल्या इतर गोष्टी यांच्या दिव्य माधुर्याचे आस्वादन करण्यास समर्थ होईल. अशा प्रकारच्या आध्यात्मिक स्वास्थ्याची पुनःप्राप्ती केवळ कृष्ण भावनेच्या नियमित अभ्यासानेच शक्य आहे. बस माताजी, धन्यवाद.
तर ह्याच्यामध्ये प्रभुपाद लिहित आहेत की भगवान श्रीकृष्णाचे पवित्र नाम गुण लीला, नामरूप गुण लीला, ते सर्व परम सत्य, सौंदर्य आणि आनंदमय आहे. तर ह्याची अनुभूती आपल्याला सध्या नाहीये, पण आचार्यांना ह्याची अनुभूती आहे आणि शुद्ध भक्तांना ह्याची अनुभूती आहे. तर त्यामुळं ते स्वतः त्याचं आस्वादन करत आहेत आणि ते आपल्याला सांगत आहेत. तर तर एकतर आपण शुद्ध भक्तांकडून श्रवण करून आपण त्या गोष्टीला समजायचं आहे. आपल्याला तरी त्याचा साक्षात्कार नाही आता सध्या, पण आपल्याला ते आपण साक्षात्कार नसताना आपण जर ते अ, खोटं म्हणून आपण जर दाखवू, तर ॲक्च्युली आपणच फसून जाऊ. जसं छोटे मुलं असतात, कधी कधी काय करतात, त्यांचे वडील डॉक्टर आहे, तर वडील दवाखान्यात आले तर स्टेथोस्कोप घेऊन घेतात ते आणि कानाला लावतात आणि कोट घालतात आणि म्हणतात चला चला चला, आता मी डॉक्टर आहे, मी तुमची बघतो मी किती पल्स आहे किंवा किती काय, तुम्ही किती ताप आला किंवा किती काय स्थिती आहे. तर तर त्याला किती जरी त्यांनी प्रयत्न केला तरी तो डॉक्टर नाही बनणार आहे. किंवा एखादी मुलगी आहे, तर ती अ, उशी ठेवून म्हणतात की मी आता गरोदर झाली, तर हे किती जरी तिने प्रयत्न केला तर मी गरोदर झाली म्हणले तर नाही होणार आहे. तर त्याचप्रमाणे आपण बघू शकतो की अं, जर आपल्याला साक्षात्कार नसेल आणि आपण आचार्यांना जो साक्षात्कार आहे तो जर आपल्याला मिळाला आहे किंवा आपण दुसऱ्यांना दाखवण्यासाठी किंवा दुसऱ्यांना आपलं नाव मोठं किंवा दुसऱ्यांना हे करण्यासाठी, आकर्षित करण्यासाठी जर आपण केलं, तर ऍक्च्युली आपणच फसून जाणार आहे. त्यामुळं ते म्हणतात स्माइलिंग फेसेस क्राईंग हार्ट, म्हणजे लोक खूप दाखवतात की मी किती खुश आहे, मी किती आनंदी आहे. बाहेरून खूप हसून हसून खेळून दाखवतात, पण आतून एकदम पोकळ आहे. आतून त्यांना काही नाहीच आहे. लोकांना कुणी चांगलं बोलणारं नसतंय, कुणी त्यांना अं, वेळ देणारं नसतंय. तर अशा प्रकारे आज समाजामध्ये खूप स्थिती अवघड होत चाललेली आहे. तर दाखवणारं एक, दाखवायची दात वेगळी असं नको आहे. त्यामुळे आपल्याला आपण हे साक्षात्कार आपल्याला नाही येत हे आपण स्वतःची बाब आपण समजली पाहिजे. आणि आपल्याला हे आचार्यांनी जे अनुभवलंय ते आपल्याला मिळतंय, तर ही त्यांची कृपा आहे ऍक्च्युअली. की आपल्याला जरी ह्याच्यामध्ये एवढी सगळी गोडी नाहीये, आपल्याला एकदम काविळाप्रमाणे ते कडू लागत आहे सगळं, पण आपल्याला कडू लागतंय म्हणजे ते कडू आहे असं नाहीये. हा माझा माझा दुर्गुण आहे, मला ते कडू लागतंय, पण आचार्यांना ते गोडच लागतंय. एवढंच नाही तर मधुरम मधुरे भेवपी, म्हणजे त्यांना मधुर गोष्टीमधलं पण मधुर लागतंय. ते भगवंताचं नाव जेव्हा आपण ते गायलं ते वैष्णव भजन, ते जसं रसगुल्ला रसमलाई, त्याचं एकदम जी चव आहे ती एकदम खूप गोड आहे. पण त्याच्यापेक्षा या जगातल्या कुठल्याही स्वीट पेक्षा पण ते मधुर लागतं ते हरिनाम. तर आपल्याला का नाही ते लागत आहे, त्याच्यामुळे म्हणजे त्यामुळे इथं हे नाव काय दिलंय प्रभुपाद म्हणतायत आणि गुरु गोस्वामी सांगतायत, अज्ञानामुळे. तर अज्ञानाच्या पाच गोष्टी, पाच हे सांगितले आहेत, आवरण आहेत अज्ञानाचे. तर ते म्हणजे काय? अविद्या, अस्मिता, राग, द्वेष आणि अभिनिवेश. तर हे अं, पाच स्तर सांगितलेले आहेत त्यांचे. तर अविद्या, अं, आता अविद्या म्हणजे काय? तर तेच की अविद्या म्हणजे आपण या शरीराला सर्व काही समजणे. ही विद्या नाहीये, हे ज्ञान नाहीये, हे अज्ञान आहे. त्यामुळे त्याला अविद्या म्हटलेलं आहे. अस्मिता म्हणजे म्हणजे मी कोणीतरी आहे. जसं प्रत्येकाला गर्व असतो की मी एवढा उच्च शिक्षित आहे, मी एवढं माझी पदवी मिळाली आहे. तर हे अस्मिता म्हणजे हे पुन्हा दुसऱ्या स्तराची अज्ञान आहे. आणि राग द्वेष,
तर रागद्वेष, तर हे पण सांगितलेलं आहे कशा प्रकारे एकमेकाला म्हणजे एखाद्या गोष्टीला म्हणजे हम्म, अं, आसक्ती आणि द्वेष म्हणजे तिरस्कार. तर हे पण ऍक्च्युली अध्यात्म सांगितलेलं आहे. कुठल्या काही काही गोष्टीला आकर्षण करून आसक्ती निर्माण करणे, अति आसक्ती आणि द्वेष. अं, तर आणि शेवटचा म्हणजे अभिनिवेश. अभिनिवेश म्हणजे तर ते पण सांगितलंय की कशा प्रकारे हा पण एक शेवटचा स्तर आहे. त्याच्यामध्ये अं, स्वतःची जी स्वतःचं जे अं, आपली ओळख, खरी ओळख काय आहे, तर ही विसरून अभिनिवेश म्हणजे आपल्या स्वतःचं ओळख सोडून खोटी ओळख पकडणे, तर त्याला अभिनिवेश म्हटलंय. तर प्रभुपाद सांगायचे की प्रत्येकाला हे स्किन डिसीज आहे, म्हणजे आपल्या शरीराचा रोग सांगितलेला आहे. तर प्रत्येकाला वाटतं की मी एकदम स्मार्ट असायला पाहिजे, मी दिसायला एकदम एकदम आकर्षण असलं पाहिजे, माझा एवढं स्तर असला पाहिजे. तर हे सगळं भौतिक चिंतन आहे. आणि या चिंतनामुळे आपला कृष्णावेश आपण लांब जातो. कृष्णाबद्दल चिंतन आपलं राहत नाही. तर हे सगळं भौतिक चिंतन आहे. तर त्यामुळं मी कसा दिसतो, माझी हेअरस्टाईल काय आहे, माझे श- माझे कपडे कसे आहेत, प्रत्येक आपण बघतो ना कसे लाईफस्टाईल म्हणजे प्रत्येकाला प्रत्येक जण खूप त्याच्यामध्ये हे असतो, पर्टिक्युलर असतो. तर हे सर्व या शरीराचीच अज्ञानामुळं समजणे. तर हे हे 5 स्तराच्या अज्ञानापेक्षा आपल्याला वरती जायचं आहे. तर ऍक्च्युली हे अज्ञान कसं दूर होईल, जेव्हा आपल्याला कळेल की आपण शरीर आपण आत्मा आहोत. पण फक्त आत्मा नाहीये, आपण भगवंताचे दास आहे, नित्य दास आहे. आणि त्यामुळे सांगितलंय जीवेर सोपे कृष्ण नित्यदास. जीव कृष्णदास ए विश्वास करले तो दुःख नाही. जेव्हा आपण जीव कृष्णदास, आपण कृष्ण भगवंताचे दास आहोत, ए विश्वास, हा विश्वास आपल्याला जेव्हा जाडणार, वाढणार, तर करले तो दुःख नाही, तेव्हा मग आपल्या जीवनातील दुःख निघून जाणार आहे. कारण आपण भगवंताचे दास आहोत. ममई वांशे जीव लोके जीवभूत सनातन, आपण शाश्वत सनातन भगवंताचे नित्य दास आहोत. तर हे नित्य दास आहे, असं नाही की थोड्या वेळासाठी दास आहे मग नंतर आपण मालक बनू. नाही, आपण नित्य दास आहे. आणि त्याच्यामध्ये आपला खरा आनंद आहे. आज लोकांना नोकर म्हटलं की आनंद वाटत नाही, दुःख वाटतं की मला मालकाची सेवा करावी लागायची, मग मी कसं आनंद होईल. तर ऍक्च्युली ही भौतिक स्तर झाला. आध्यात्मिक स्तरामध्ये दासानुदासामध्ये आनंद वाटतो, सेवेमध्ये आनंद वाटतो, दुसऱ्यांच्या खाली बनण्यामध्ये आनंद वाटतो. तर भौतिक जगामध्ये कारण शोषण चालतं. आध्यात्मिक जगतामध्ये शोषण नाही चालत. आध्यात्मिक जगतामध्ये प्रत्येकाला वाटतं तुम्ही श्रेष्ठ आहात. आणि आणि काही गुरु पण आपल्या शिष्यांची सेवा करतो कोणत्या भावानं, की माझे शिष्य मला म्हणजे सेवा करण्याची संधी मला मिळत आहे. तर शिष्याला सेवेच्या संधी मार्फत त्यांची सेवा करतो. आणि कशी सेवा करतात, तर त्यांना प्रवचन देणे, त्यांना मदत करणे, आध्यात्मिक जगामध्ये जाण्यासाठी मग जे काही अडथळे आहेत त्याला दूर करणे, एक चांगलं वातावरण निर्माण करून देणे भक्तीसाठी पोषक. तर हे गुरूंचं कार्य आहे. तर प्रत्येक जण हा सेवेच्या रूपामध्ये स्थित आहे. तर आणि त्या सेवेच्या रूपामध्ये तो आनंदी आहे, कारण ते आपलं शाश्वत रूप. अं, शाश्वत रूपामध्येच खरा आनंद आपल्याला मिळणार आहे. तर आपण बघतो या जगामध्ये प्रत्येक लोक खूप म्हणजे इकडे तिकडे पळतायत. पुण्यासारख्या ठिकाणी आपण बघतोय की किती लोक म्हणजे कारमध्ये, एवढ्या मॉलमध्ये, सगळीकडं. एवढंच नाही तर मुंबईमध्ये जर गेलं तर आपण बघतो पहिल्यांदा ट्रेन कमी होता म्हणजे नंतर मग त्यांनी लोकल वाढल्या. मग लोकल वाढल्या, मग लोकलची पण वेळ कमी होते. मग आता तर 5-5 मिनिटाला लोकल आहेत. आणि प्रत्येक लोकलमध्ये एवढे लोक फुल असतात, पूर्ण गच्च भरलेली असते ट्रेन. तर असं नाही की आता ट्रेन वाढल्या म्हणजे मग आता लोक आता कमी झालेली, लोकांची संख्या वाढत चाललेली आहे.
मुंबईमध्ये 10 पट संख्या आहे जास्त, या जिथं असायला पाहिजे त्याच्यापेक्षा 10-15 पट असं म्हणतात. तर प्रत्येकाला वाटतं की तिथे गेल्यानंतर आपल्याला खुश होईल, आनंद होईल. तर पण आपण खरा जो आपला बघतो आपण गावामध्ये फ्रेश एअर किंवा जे फ्रेश अन्न, जे काही किंवा जे राहण्यापासून जागा आपण बघतो शहरामध्ये किंवा मुंबईसारख्या ठिकाणी एकदम छोट्याशा जागेमध्ये राहतात लोक. आजूबाजूला म्हणजे एवढं फुल जागा काही नसतेच. इथं ग्रामीण भागामध्ये आपण बघतो जागा जागा. तर आपण एवढे स्वतःला हे करून ठेवलंय. तर प्रभुपाद म्हणायचे की कुत्रे 4 पायावर चालतात आणि आपण 4 चाकेवर फिरतोय. तर बघितलं तर जास्त काही फरक नाही. ते चार चार पायावर पळतात आणि आपण 4 चाक्यावरच्या गाडीवर फिरतोय, पळतोय. तर खरं बघितलं तर असं काही मोठा आपल्याला आनंद मिळतो असं नाही. आणि हम्म, कारण आपलं 4 गोष्टी सगळ्यांना कॉमन आहे. तर हे सर्वांना जन्म मृत्यू जरा व्याधी सर्वांना आहेत. तर आपण भौतिक जगामध्ये राहून आपल्याला भौतिक जगामधून आपण आनंद मिळण्यासाठी आपण वेगवेगळ्या नियोजन केल्या, योजना केल्या, एवढे सगळे हे केले, पण actually त्याच्यातून आपल्याला भगवंताचा विसर पडत चाललेला आहे. आणि आपण भौतिक गोष्टीबद्दल आसक्ती वाढत चाललेली आहे. तरी अज्ञान वाढत चाललेलं आहे. तर त्यामुळे हे नेहमी लक्षात ठेवायचं, जीव कृष्णदास ए विश्वास करले तो दुःख नाही. अं, आणि कारण छोटे मुलं बघा, छोटे मुलं आई वडिलांशी आई वडील सगळी काळजी घेत असतात. त्यामुळे छोट्या मुलांना काही काम नसते, ते एकदम खुश असतात. त्यांना काही टेन्शनच नाहीये, कारण आई वडिलांना सगळं टेन्शन आहे. तर त्याचप्रमाणे ऍक्च्युली आपण जे आपले पण खरे आई वडील आहेत, त्या आई वडिलांना आपण भक्ती केली पाहिजे. आपण ते खरं त्या ते पण जसं आई वडील पूर्ण सगळी नेहमी त्यांच्यावर त्यांच्याशी त्यांच्या चिंतनामध्ये असतात. काय त्यांना केलं पाहिजे जेणेकरून त्यांना जीवनामध्ये काहीतरी चांगलं करता येईल. पण ऍक्च्युली या जगामध्ये सगळं भौतिक गोष्टीबद्दल जास्त चिंतन आहे. प्रत्येकाला वाटतं की माझा मुलगा एवढा या 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 पदवीवर गेला पाहिजे किंवा बाहेरच्या देशात जाऊन त्यांनी शिक्षण घेतलं पाहिजे, असं एवढं हे कमीत कमी असं तरी झालं पाहिजे. आणि मुलगी चांगली स्थळ मिळून चांगलं तिचं सेटल झालं पाहिजे आणि एवढा पैसा मिळून आपण आनंदी झालं पाहिजे. तर हेच सगळे भौतिकच प्लॅन आहेत. आध्यात्मिक प्लॅन काहीच नाहीये. आध्यात्मिक जगामध्ये काहीतरी मला मिळवायचंय, आध्यात्मिक जीवनामध्ये मला काहीतरी करायचंय, हे काही लोकांना माहीतच नाहीये. तर त्यामुळे ह्याला मला अज्ञान म्हटलेलं आहे. त्यामुळे या श्लोकामध्ये रूप गोस्वामी सांगतायत की या गोष्टीमुळे आपल्याला भगवंताच्या नावामध्ये रुची नाहीये. हे भगवंताचं नाव कडू वाटत आहे, गोड वाटत नाहीये. तर त्यामुळं अं, ते अं, जे प्रत्येकाला वाटतं की आपल्याला आनंदी व्हायचंय, पण आनंद कशामध्ये ते माहीत नाही. त्यामुळे इंद्रिय भोग जे आहे, इंद्रिय भोग मिळण्याचे इंद्रिय स्पर्श रसरूप गंध, तर हे सर्व याद्वारे प्रत्येक जणाला वाटतं की आपल्याला भोग मिळावा. मग लोक पैसे ते ते पैसे देऊन मिळवण्याचा खूप प्रयत्न करतात. आणि पैसे देऊन मिळवण्यासाठी ते पैसा पाहिजे. आणि पैसा कमवण्यामध्ये मग खूप परिश्रम असते. त्यामुळे त्याला हिरण्यकशिपू म्हटलेलं आहे. हिरण्य म्हणजे सोनं आणि कशिपू म्हणजे सॉफ्ट कुशन, म्हणजे एकदम मलमलीचं जे बेड आहे तर त्याप्रमाणे. तर झोपण्यामध्ये तर लोकांना हे पैसा किंवा जे सोनं आणि इंद्रिय भोग म्हणजे, तर या गोष्टीमध्ये सारखं जड असतात. तर त्यामुळं पण आता पुढच्या याच्यामध्ये कृपा सांगणार कशा प्रकारे या भौतिक जगात राहून एवढे सगळे कष्ट करूनही लोकांना आनंद नाहीये. तर हे सांगण्यासाठी पुढच्या श्लोकामध्ये पुढे आपण चर्चा करणार, पुढे बघणार, पुढे वाचा. हरे कृष्ण. हरे कृष्ण.
हरे कृष्ण. हा येस प्रभूजी, येस माताजी. त्याची वाचू वाचत म्हणजे वाचा वाचा. भौतिक जगातील मनुष्य जेव्हा कृष्ण भावनेपेक्षा अधिक जीवनशैलीमध्ये अधिक स्वारस्य घेतो बहुत तेव्हा त्याला रोगग्रस्त समजले पाहिजे. भगवंतांचा नित्यदास राहणे. जीवेर स्वरूप है कृष्णेर नित्यदास. जीवाची स्वाभाविक स्थिती ही जीवाची स्वाभाविक स्थिती आहे. जीव जेव्हा श्रीकृष्णांच्या मायाशक्तीच्या बहिरंगा गुणांकडे आकर्षित होतो व श्रीकृष्णांना विसरतो तेव्हा त्याचे स्वास्थ्य नष्ट होते. या मायेच्या जगाला दुराश्रय किंवा असत्य वा वाईट आश्रय असे म्हटले आहे. जो दुराश्रयावर श्रद्धा ठेवतो तो खोटी आशा बाळगून असतो. भौतिक जगात प्रत्येक जण सुखी होण्याचा प्रयत्न करतो आणि त्याचे भौतिक प्रयत्न प्रत्येक बाबतीत निष्फळ होत असले तरी अज्ञानामुळे त्याला स्वतःच्या चुका कळू शकत नाहीत. लोक एक चूक दुरुस्त करायला जातात व तसे करताना आणखी एक चूक करून बसतात. या जगात जगण्यासाठी असा संघर्ष करावा लागतो. अशा स्थितीत जर एखाद्याला कृष्ण भावनामृताचा आश्रय घेऊन सुखी होण्याचा उपदेश केला तर तो असा उपदेश स्वीकारत नाही. मानव समाजामध्ये पसरलेले घोर अज्ञान दूर करण्यासाठी या कृष्ण भावनामृत संघाचा जगभर प्रसार केला जात आहे. सामान्य लोकांना अंध नेते चुकीचा मार्ग दाखवित आहेत. सद्यस्थितीत राजकीय पुढारी, तत्वज्ञानी आणि शास्त्रज्ञ हे मानव समाजाचे नेते आहेत आणि ते कृष्ण भावनामय नसल्यामुळे आंधळे आहेत. भगवद्गीतेत सांगितल्याप्रमाणे त्यांच्या नास्तिकवादी जीवनशैलीमुळे ते खऱ्या ज्ञानापासून पूर्णपणे वंचित झालेले आहेत आणि खरे सांगावयाचे तर ते पापी, लुच्चे आणि नराधम आहेत. नमादृष्टितो न मूढा प्रपद्यन्ते नराधमा मायया पय्यत ज्ञाना असुरं भावमाश्रितः. जे अत्यंत मूर्ख आणि दुष्ट आहेत, जे नराधम आहेत, ज्यांचे ज्ञान मायेमुळे नष्ट झाले आहे आणि जे असुरांची नास्तिक प्रवृत्ती धारण करतात ते मला शरण येत नाहीत. असे लोक कधीही श्रीकृष्णांना शरण येत नाहीत आणि ज्या लोकांना श्रीकृष्णांना शरण जावायचे असेल त्यांच्या प्रयत्नात ते अडथळे निर्माण करतात. जेव्हा असे नास्तिक लोक समाजाचे नेतृत्व करतात तेव्हा सर्व वातावरण अविद्येने भरून जाते. काविळीचा रोगी खडीसाखरेची गोडी चाखू शकत नाही, त्याचप्रमाणे अशा परिस्थितीत लोक कृष्ण भावनामृत आंदोलनाचे स्वागत करण्यात उत्साह दाखवित नाहीत. तथापि आपण जाणले पाहिजे की काविळी करता खडीसाखर हेच विशिष्ट औषध आहे व त्याचप्रमाणे मानव समाजाच्या सध्याच्या गोंधळलेल्या स्थितीत कृष्ण भावनामृत किंवा हरे कृष्ण 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 हरे 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 राम राम राम. राम हरे हरे या महामंत्राचा जप करणे हाच विश्वासाला सुव्यवस्थित करण्याचा एकमात्र उपाय आहे. अज्ञानरूपी रोगाने ग्रस्त झालेल्या मनुष्याला कृष्ण भावनेत गोडी वाटली नाही तरी श्रील गोस्वामी असा उपदेश करतात की जर कोणाला या भौतिक रोगातून मुक्त होण्याची इच्छा असेल तर त्याने मोठ्या आस्थेने आणि एकाग्रतेने या कृष्ण भावनामृताचा आश्रय घेतला पाहिजे. आपण या रोगाचा उपचार हरे कृष्ण महामंत्राच्या जपाने चालू करतो कारण या महामंत्राच्या जपाने भौतिक परिस्थितीतील मनुष्याच्या सर्व भ्रांत कल्पना दूर होतात. चेतो दर्पण मार्जनम. अविद्या किंवा मनुष्याच्या आध्यात्मिक स्वरूपाविषयीची भ्रांत धारणा हृदयात मिथ्या अहंकाराला जन्म देते. हा बस माताजी, हरे कृष्ण. हरे कृष्ण. तर याच्यामध्ये प्रभुपाद आणखी सांगतायत, खास करून प्रभुपादांनी याच्यामध्ये सांगितलंय, जसं आपण चर्चा केली, जीव झोपे कृष्ण नित्यदास, ही जीवाची स्वाभाविक स्थिती आहे. हा, आणि रोगग्रस्त समजलं पाहिजे. केव्हा? भौतिक जगातील मनुष्य जेव्हा कृष्ण भावनेपेक्षा भौतिक जीवनशैलीमध्ये अधिक स्वारस्य घेतो. ॲटलिस्ट आपण आता भक्तीमध्ये आलेलो आहे. आपण आता 16 माळा जप चालू केलेला आहे. आपण गुरुचा आश्रय घेण्यामध्ये आपण आता वृत्ती आपण करत आहोत. तर ॲटलिस्ट आता तरी आपण या भौतिक जीवनशैलीमध्ये जास्त स्वारस्य नाही दाखवलं पाहिजे आणि जास्त स्वारस्य आपलं दाखवलं पाहिजे आध्यात्मिक जीवनशैलीमध्ये. तर हे जर नसेल तर मग रोगग्रस्त समजलं पाहिजे. कारण आपली स्वाभाविक स्थिती आता आपल्याला कळाली आहे, पण त्यानुसार आपल्याला आता वागण्यासाठी प्रयत्न चालू केला पाहिजे. इथं प्रबोध, जीव जेव्हा श्रीकृष्णाच्या मायाशक्तीच्या बहिरंग गुणांकडे आकर्षित होतो आणि श्रीकृष्ण विसरतो तेव्हा ते स्वास्थ्य नष्ट होते. तर तर म्हणजे आपली रोजची साधना आपण जी करतोय
तर त्याच्यामध्ये जास्त मन आपण लावून केलं पाहिजे. आपण आपली नामजप, आपली भगवंताची पूजा आराधना, भगवंताचा भोग दाखवणे, हं, आपण जे काही आध्यात्मिक क्रिया करत आहोत, मंगल आरती गात आहोत, तर या सर्व, किंवा आता आपण आपण हे वाचन करत आहोत, श्रवण करत आहोत, तर हे सर्व या सर्वांमध्ये आपण पूर्ण एकाग्रतेने केलं पाहिजे. बाकीच्या म्हणजे जेव्हा आपण जे करतोय ते एकदम त्याला पूर्ण 100% त्याच्यामध्ये आपलं दिलं पाहिजे, काया वाचा मनसा. अं, कमीत कमी जेव्हा आपण जी क्रिया करत आहोत त्या क्रियेमध्ये पूर्णपणे आपण तन मन धन लावून दिलं पाहिजे. नाहीतर मग अ, मग ते भगवंताला खुश नाही होणार आहे. कारण भगवंत हे खूप भगवंत सांगतात की जे काही आपण करत आहोत, तर ते व्यवसायात्मिका बुद्धी एके कुरुनंदना बहुशाखा अनंतसे बुद्धी व्यवसायिना. तर व्यवसायात्मिका बुद्धी करून आपण केलं पाहिजे, म्हणजे एकाग्र चित्ताने जे काही करत आहोत. तर त्यामुळं भगवंताला खुश करणं हे एवढं सहज शक्य नाहीये. तर त्यांचं आकर्षण आपल्याकडे आणणं, तर त्यासाठी आपल्याला अ, कष्ट खूप घ्यावं लागणार आहे. तर तिथे बहिरंग गुणाकडे मायाच्या शक्तीच्या बहिरंग गुणाकडे आकर्षित न होता आपल्याला तर ते तर दुराश्रय झालेलं आहे. असत्य किंवा वाईट आश्रय आहे ते. तो मायाचा आश्रय आहे. आणि ह्याच्यावर जो श्रद्धा ठेवतो, तो खोटी आशा बाळगून ठेवत असतो. हा. भौतिक जगात प्रत्येकजण सुखी होण्याचा प्रयत्न करतो, आणि त्याचे भौतिक प्रयत्न प्रत्येक बाबतीत निष्फळ होत असले तरी अज्ञानामुळे त्याला स्वतःची चुका कळू शकत नाही. जसं जसं एखाद्याला ती गोष्ट सांगितली ना, की एखाद्याला तो आंब्याचं झाड दिसते, नदीच्या किनारी आंब्याचं झाड आहे, आणि खूप सुंदर, खूप पिवळा झालेला, एकदम मधुर असा आंबा आहे. तर त्याला वाटतं की आता मी पकडतो मी. तर ते झाडाचं प्रतिबिंब पाण्यामध्ये दिसतंय, आणि त्याला म्हटलं की आता मी एक उडी मारतो आणि ते आंबा घेतो. पण तो आंबा झाडाच्या वर आहे, तो आंबा पाण्यामध्ये नाहीये. त्याला वाटलं की नाही, मी जो उडी मारली ती चुकीची मारली. मी एका एका दिशेनं उडी मारली पाहिजे, एका पर्टिक्युलर अँगलनी. एवढ्या अशा प्रकारे जर उडी मारली तरच मला मिळेल. किती जरी त्यांनी उडी मारत राहिला तरी त्याला ते मिळणारच नाहीये. तो निष्फळच होणार आहे. कारण तो अज्ञान आहे त्याला. आणि अज्ञान जेव्हा, जसं मग तो दुसरा एखादा साधू येतो त्याच्यापुढे, आणि तो म्हणतो काय झालं, नाही म्हणला मला हे आंबा मी मिळवायचा प्रयत्न करत होतो, मला मिळत नाही. मग तो म्हणेल की अरे कुठे आहे आंबा, तर हे काय पाण्यामध्ये बघा. तर तो मग साधू म्हणेल की अरे नाही, हा पाण्यामध्ये नाहीये, इथे वरती बघ. मग वरती बघितलं तर हा तो झाडावर आहे. त्याचप्रमाणे हे भौतिक जगामधले प्रत्येकजण सुखी होण्याचा प्रयत्न आहे, आणि ते प्रत्येक भौतिक प्रयत्न निष्फळ ठरत आहे. तर प्रत्येकाला वाटतं की आपण खूप सुंदर जे इंद्रिय आहेत, ते 5 इंद्रियांना आपण खुश करावं. तर त्यासाठी ते प्रयत्न करतात. मग अत्याहार, त्यामुळे सांगितले पहिलाच हो हो. दुसरा श्लोक त्याच्यामध्ये सांगितलेला आहे की अत्याहार करून, अत्याचार केला तर पुन्हा आपल्याला त्याचे फळ भोगावं लागणार. तर किंवा कुणी जर वेगवेगळ्याद्वारे इंद्रिय भोग करण्याचा प्रयत्न केला, तर त्याला त्याच्या त्याला आज किंवा उद्या त्याला त्याची क्रिया मिळणार आहे. तर लोकांना वाटतं की अरे, आपल्या नियम एवढे का आहेत? मला जे पाहिजे ते का करू शकत नाही? मला जेव्हा पाहिजे, जेवढं पाहिजे तेवढं मी करेल, असे नियम का आहेत? हम्म, तर हे अं, तर प्रत्येकाला वाटतं आत्यंतिक दुःख निवृत्ती, आत्यंतिक सुख प्रवृत्ती. तर आत्यंतिक दुःख निवृत्ती म्हणजे सगळे दुःखातून मला निवृत्ती मिळावी, आणि आत्यंतिक सुख प्रवृत्ती, आपल्याला जास्त जास्त सुख मिळावं. तर ही सर्वांची इच्छा आहे, अपेक्षा आहे. पण ह्याच्या उलट होतं. आत्यंतिक म्हणजे म्हणजे सुख तर मिळतच नाही, उलट दुःखच दुःख मिळतं, कारण हे जगाचा नियमच आहे.
तर जसं लोकांनी बघितलं, अरे किती जो घोडा आहे किती जोरात पळतोय. तर त्याच्यासाठी त्यांनी हॉर्स पॉवरची मोटर बस चालू केल्या आणि मोटर कार बनवल्या. आणि मोटर कार, पण दुर्दैवानं काय झालं, मोटर कारद्वारे कार्बन मोनॉक्साईड हा एवढा भयानक वायू आहे. तर तो एवढ्या जर जर आपण श्वासामध्ये घेतला तर खूप त्याचं भयानक परिणाम शरीराकडे होतोय. तर म्हणजे लोकांनी लवकर वाहनं काढले, किंवा विमान, किंवा रेल्वे, वेगवेगळ्या साधनांद्वारे अ, लोकांना चांगले चांगलं जीवन जगता येईल, लोकांना आरामदायी जीवन जगावं, अं, यासाठी सगळं केलं. पण जसं पहिल्यांदा बैलगाडी होती. बैलगाडीतून काही ऍक्सिडेंट तर आपण काही ऐकलाच नाही, किंवा ऐकून बैलगाडी खाली पडून 200 लोकांचा मृत्यू झाला असं कधी ऐकण्याचं काही हेच नाही. पण आता बघतो ट्रक किंवा बस किंवा विमान, तर याचा अपघात होऊन एवढ्या लोकांना एवढं हे झालं. तर हे सर्व होत आहे, हे सर्व घडत आहे. तर ऍक्च्युली लोक म्हणतात, जसं इथे एखाद्या कंपनीमध्ये म्हणतात, लेट अस मेक थिंग्स बेटर, म्हणजे या गोष्टींना आपण चांगलं बनवूया. तर असे लोक म्हणतात. पण वेदामध्ये सांगितलंय, लेट अस मेक मॅन बेटर, म्हणजे व्यक्तीला आपण चांगलं बनवलं पाहिजे. व्यक्तीमधले जे दोष आहेत त्याला आपल्याला शुद्ध करायचं आहे. व्यक्तींना जेव्हा आपण चांगले गुण बनवतो, तर मग सर्व काही चांगलं होणार आहे. त्याची समूळ, खास करून जो मुळातून जे दोष आहे, तर तो तो दोष आहे कशामुळं? इंद्रिय भोगाचा दोष आहे. आणि त्यामुळे इंद्रिय भोगातल्या दोषातून आपल्याला मुक्त करायची आहे. तर हे हे सर्व आपल्याला जेव्हा आपण भक्तीमध्ये वाढतो तेव्हा आपल्याला कळू शकतं. तर हम्म, तर इथे एक श्लोक आहे. तो श्लोक आपण गावी, ज्याला प्रभुपादांनी या तात्पर्यामध्ये सांगितलेलं आहे. न ते विदुस्वार्थ गतिं हि विष्णू न ते विदुस्वार्थगतिं हि विष्णु दुराशयाये बहिरर्थमानिनः दुराशयाय बहिरर्थमानिना अन्धायथान्धेरुपगीयमाना अंधा माया तेऽपि शतन्त्र्याम् उरुदां निबद्धा. तेऽपि शतंद्रा पुरुदा निबद्धा. तर इथं जसं प्रभुपाद या ह्याच्यामध्ये लिहित आहेत की कशा प्रकारे लोक मानव समाजामध्ये घोर अज्ञान दूर करण्यासाठी कृष्ण म्हणचा, सामान्य लोक अंध नेते चुकीचा मार्ग दाखवत आहेत, आणि राजकीय पुढारी, तत्वज्ञानी, शास्त्रज्ञ हे मानव समाज नेते आहेत, पण कृष्ण भावनामय नसल्यामुळे ते आंधळे आहेत. आणि त्यांना लोक पालन करून तर ते पण चुकीच्या मार्गात चाललेले आहेत. त्यामुळे इथे सांगितले, न ते विदु स्वार्थ गती मी विष्णू. तर कारण भौतिक भोग करण्याच्या भावनेमध्ये प्रत्येक जण हा व्यक्ती हा पूर्ण मग्न झालेला आहे. आणि त्यामुळं जे काही नेते आहेत, गुरु आहेत, तर ते या अ, स्वतःच्या शाश्वत स्वरूपाचं ते आंधळे आहेत. आणि त्यांना जीवनाचा उद्देश जो भगवत धाम जाणे, किंवा भगवान विष्णू, न ते विदु स्वार्थ गती, स्वतः स्वार्थ गती काय ते माहीत नाहीये. भगवंताची सेवा करणे हे सर्व ते अज्ञान आहे. तर ज्यामुळे एखादा आंधळा व्यक्ती, हा, तर तो दुसऱ्या आंधळ्या व्यक्तींना योग्य मार्ग नाही दाखवणार. आणि तो जसे एका एका आंधळ्याला दुसरे बाकीचे 4-5 लोक आंधळे मागे येत आहेत त्याच्याबरोबर, तर तो जर खड्ड्यात पडला तर बाकीचे सगळे लोक खड्ड्यात पडणार.
त्याचप्रमाणे भौतिक आसक्ती असणारा अं, जो नेता आहे, जो बाकीच्या लोकांना नेतृत्व करत आहे. नेता म्हणजे नेतृत्व करतो ऍक्च्युअली. पण तो, कारण भौतिक आसक्ती आहे त्याला, आणि त्यामुळं तो पण या बंधनामध्ये जखडलेला आहे. आणि खास करून त्रिताबामध्ये तो भटकणार आहे, भौतिक जगामध्ये भटकतोय. तर हे सर्व होणार आहे. तर त्यामुळे हे प्रोपात ह्याच्यामध्ये लिहित आहेत की हम्म, हिरण्यकशिपू आपण बघतो. हिरण्यकशिपू त्याला नेहमी वाटायचं की माझ्या मुलाला, प्रल्हादाला, एवढं चांगलं कसा एक अं, अं, कसं चांगलं फसवणूक केली पाहिजे, कसं लोकांना म्हणजे या भौतिक जगामध्ये आपण लोकांच्यावर कसं प्रभुत्व आणलं पाहिजे, आणि मग बाकी सगळं राजकीय राजनेता कसे आपण असले पाहिजे, तर ह्याच्याबद्दलच त्यांना मार्गदर्शन द्यायला सांगितलं. त्यांना काही आध्यात्मिक गोष्टीबद्दल काही त्यांना द्यावं असं त्यांनी काही सांगितलंच नाही. तर तो तर हिरण्यकशिपू म्हणजे एवढा मोठा राजा आहे, पण त्याला वाटलं होतं की माझ्या पोराला हे काही नको आहे. तर त्या जगामध्ये कसं त्यांनी उन्नत व्हावं, तर हेच त्यांनी शिकवलं पाहिजे. तर त्यामुळे त्यांनी त्या गुरूंना पण सांगितलं. इथं प्रोपा लिहित आहेत की हे हिरण्यकशिपू अं, जेव्हा त्यांनी प्रल्हादांना अपमान केला, अं, तर प्रल्हादाचं तर मत वेगळं होतं. आणि प्रल्हादाला माहित होतं की खरं काय खोटं काय आहे. आणि हिरण्यकशिपूला जेव्हा त्यांनी सांगितलं की ऍक्च्युली स्वतः स्वार्थ काय असला पाहिजे, भगवंताची सेवा करणे, भगवंताची भक्ती करणे, तर हिरण्यकशिपू खूप राग राग आला त्याला. आणि त्याला खूप त्याला वाटतं की अरे, त्याच्या गुरूंना मी काय सांगितलं आणि त्यांनी काय शिकवलं त्यांना. तर ते ब्राह्मण परिवाराचे मुलं जन्मले ते, हं, शुक्राचार्याचे मुलं आहेत, शंड नामक. पण ते काय शिकवत आहेत, तर शुक्र म्हणजे काय, तर हं, शुक्र आणि शुक्राचार्य. तर आचार्य आचार्य म्हणजे गुरु. आणि शुक्र म्हणजे काय म्हणतात त्याला. हम्म, एक मिनिट. हरे कृष्ण. हा, तर वीर्य, त्या वीर्यापासून वीर्य आणि गुरु, तर गुरु खास करून प्रल्हादांनी तर गुरु म्हणजे आपल्या नारदांना गुरु मानलं होतं. हा, कारण त्यांनी त्यांच्या हृदयातून त्यांनाच गुरु मानलं होतं. असं नाही की ते वीर्य वीर्याद्वारे अं, जे अं, शुक्राचार्य, जे गुरु खास करून जे अं, अं, असुर प्रवृत्तीचे लोक आहेत, तर ते शुक्राचार्यांना गुरु मानतात. तर ऍक्च्युली खरा गुरु जो आहे तो श्रोत्रिय, म्हणजे ज्यांनी परंपरेतून ऐकलेलं आहे, ज्ञान मिळवलेलं आहे, तो श्रोत्रिय म्हटलेला आहे. तर श्रोत्रिय असला पाहिजे. आणि खास करून प्रल्हाद महाराजांनी त्या शुक्राचार्यांना असं गुरु नव्हतं मानलं, कारण त्यांनी अर्थ मानिना, म्हणजे जे खरा अर्थ काय, स्वार्थ काय असला पाहिजे, खरा आपल्याला म्हणजे आपली खरी शाश्वत रूप काय आहे, तो जाणतो. भौतिक किंवा बाहेरच आपला स्वतः स्वार्थ काय आहे, तो जो जाणतो, त्याला गुरुना आपण मानलं पाहिजे. अशा प्रकारे प्रभुपाद इथं या तात्पर्यात सांगतायत.
त्याच्यामुळे सांगितलंय जे आंधळे नेते आहेत किंवा गुरु आहेत, कारण ते भौतिक जगामधलंच सर्व काही मानतात, जाणतात आणि त्यांना याच्या पलीकडे काही माहीत नाहीये. त्यामुळे त्यांना जो पालन करतो तो पण या जगामध्येच भिरत राहणार, मग जन्ममृत्यू चक्रात भरकटत राहणार. आणि मग इथे सांगतायत की 4 प्रकारचे जे लोक आहेत, तर ते पण अं, काय आहेत, तर तर त्याच्यामुळं मूढा, नराधमा, माया अपरद्राना आणि आसुरम भावमाश्रिता, हे 4 प्रकारच्या लोकांच्या बद्दल सांगितलेलं आहे. तर हे कोण आहेत? तर ह्याच्यामध्ये पण सांगितलंय की जे मूढ म्हणजे भगवंतांना अज्ञान आहे त्यांना आणि स्वतःच्या शरीराला सर्व काही मानतात, ते म्हणजे धर्माबद्दल त्यांना काही ज्ञान नाही, ते मूढ म्हटलंय. आणि नराधमा, नराधम म्हणजे काय, तर खास करून मनुष्य, खालच्या स्तराचे मनुष्य, त्यांना नराधमा, अधम आहे, अधम. आणि जरी त्यांना जगामध्ये कसं राहायचं किंवा अ, राजनीती कशी असली पाहिजे याचं ज्ञान आहे, पण त्यांना आध्यात्मिक धर्माचं वगैरे ज्ञान नाहीये. जरी ते बाहेरून खूप चांगले दिसत असेल दिसायला, एक जेंटलमन सारखे चांगले चांगले व्यक्ती दिसत असेल, पण त्यांना ऍक्च्युली भगवानच्या बद्दल सगळं अज्ञान आहे. तर अशा प्रकारे तर ते नराधमा. माया अपरत ज्ञान म्हणजे काय, तर ते स्वतःला, त्यांचं ज्ञान मायेनं अं, आखून घेतलेलं आहे, स्वतःला देव मानतात. आणि त्यांची बुद्धी जी आहे, तर बुद्धीनं मायेने हिसकावून घेतलेली आहे, म्हणजे ती पूर्ण मायाचं कव्हर, मायाचं ढाकलेली आहे बुद्धी. ते जरी खूप मोठे संस्कृत त्यांना येत असेल किंवा खूप विद्वान असतील, पण वासुदेव सर्वमिती स महात्मा सुदर, म्हणजे वासुदेव भगवंतच सर्वाचे कारण आहेत, तर हे सर्व त्यांना माहीत नाहीये. तर्कवितर्क करणार ते, आणि म्हणजे शास्त्राचं निजोड काय, म्हणजे ते त्यांना माहित नाही, निचोड काय ते माहित नाही. तर हे माया प्रज्ञान. आणि आसुरम भावमाश्रिता म्हणजे काय, हे आसुर आहेत, हे एकदम म्हणजे स्वतःला पण जीवनाचा घात करतात आणि समाजामध्ये पण लोकांना खूप त्रास देतात. तर हे सगळे, तर हे आसुरम भावमाश्रित. अशा प्रकारचे 4 लोकांचं उदाहरण इथं प्रभुपाद देतात. त्यामुळं नंतर सांगतात प्रभुपाद, तर ते भगवानाला शरण जात नाहीत, हे 4ही प्रकारचे व्यक्ती. तर असे लोक भगवानाला शरण जात नाही, आणि ज्या लोकांना श्रीकृष्ण शरण जावायचे असेल त्यांच्या प्रयत्नात ते आढळले आणतात. तर अशा नास्तिक लोक समाजाचे नेतृत्व करतात, तेव्हा सर्व वातावरण अविद्येने भरून जाते. त्यामुळे हे नास्तिक लोकांचं हे जे नेतृत्व आहे, तर ते सगळ्या अविद्येलाच अं, पूर्ण भरून जाते. त्यामुळे आपण बघतो की प्रत्येकाला वाटतं की सगळं या शरीराशीच संबंध आहे. लोकांना आत्म्याबद्दलचं किंवा आध्यात्मिक चेतनेबद्दलचं, ज्या लोकांना ह्याच्याबद्दल काही आकर्षण नाही, तर ते इथं मग कृपा, काविळाचा रोगी खडीसाखरेची गोडी चाखू शकत नाही, त्याचप्रमाणे अशा परिस्थितीत लोक कृष्ण भावना आंदोलनाचे स्वागत करण्यात उत्साह दाखवित नाही. तथापि आपण जाणले पाहिजे की काविळीकरिता खडीसाखर हेच विशेष आवडते. त्याचप्रमाणे मानव समाजाच्या सध्याच्या गोंधळलेल्या परिस्थितीला कृष्ण भावना किंवा महामंत्र हाच आहे. तर जरी महामंत्राला आपल्याला आवड नसेल, तरीच आपल्याला औषध तेच आहे. जसं काविळाला जरी उसाचा रस गोड लागत नसला, तरी डॉक्टर सांगतात उसाचा रसच तुम्हाला औषध आहे, घेत राहा, घेत राहा आणि घेत राहा. आणि जेव्हा मग ते घेत राहतील, तर मग हळूहळू जेव्हा त्यांचा जो रोग बरा होईल, तेव्हा ते त्याच्या गोडावा ते चाखतील. तर त्याचप्रमाणे या महामंत्राचा जप करणे हाच विश्वाला सुव्यवस्थित करण्याचा एकमात्र उपाय आहे. त्याच्या व्यतिरिक्त काही उपाय नाहीच आहे. हं. त्यामुळं प्रभुपादांनी पण, जेव्हा ते प्रभुपाद अमेरिकेत गेले होते, तेव्हा त्यांनी सांगितलं अमेरिकेमध्ये की तुम्हाला या अमेरिकेतील समाजाला सुधारायचं आहे आणि माझ्याकडं त्याचा उपाय आहे. तुम्ही फक्त आम्हाला एक हॉल द्या आणि लोकांना प्रसाद स्पॉन्सर करा,
आम्ही कीर्तन करू, आम्ही लोकांना या कीर्तनाद्वारे, महामंत्राच्या जपाद्वारे लोकांमध्ये परिवर्तन आणू. पण लोकांनी ते सिरियसली नाही घेतलं. अज्ञानरूपी रोगाने ग्रस्त झालेल्या मनुष्याला कृष्ण भावनेत गोडी वाटली नाही, तरी श्री रूप गोस्वामी असे उपदेश करतात, जर कोणाला या भौतिक रोगातून मुक्त होण्याची इच्छा असेल तर त्याने मोठ्या आस्थेने आणि एकाग्रतेने मनुष्य कृष्ण भावनेचा आश्रय घेतला पाहिजे. आणि मग आस्था आणि एकाग्रता, तर विश्वास आणि एकाग्रता, तर व्यवसायात्मिका बुद्धी एकी हे करुणंदन, हे भक्ती मार्गच हाच एक उपाय आहे. आणि भगवंताचं नाम हेच एक आश्रय आहे. तर हा विश्वास आपल्याला घ्यायचा आहे, मग आश्रय निर्माण होईल. या रोगाचा उपचार महामंत्र जपानेच चालू करतो, कारण या महामंत्र जपाने भौतिक परिस्थिती मनुष्याच्या सर्व भ्रांत कल्पना दूर होतात. ऍक्च्युली चेतोदर्पण माझे आपण जो रोज आपण गातोय, चैतन्य शिशाष्टकम, त्याचा अर्थ आपण समजून घेतला पाहिजे. ऍक्च्युली तो अर्थ खूप महत्वाचा आहे, कारण चैतन्य महाप्रभूंनी फक्त 8 श्लोक आपल्याला दिलेले आहेत. त्या 8 श्लोकांमध्ये त्यांनी सर्व काही दिलेले आहे. आपल्या खास करून श्रद्धा, साधुसंग, भजन क्रिया, अनर्थ निवृत्ती, निष्ठा, रुची, आसक्ती, भाव, प्रेम, सगळ्या स्तरावर कशी प्रगती केली पाहिजे, तर त्या 8 श्लोकावर आपल्याला जाणू शकतो आपण. त्यामुळे 8 श्लोकाला आपण रोज आपण गातो पण आहे, पण त्याचा अर्थ समजून घेणं आणि खास करून त्याच्यावर चिंतन मनन करणे, खास करून नामजपामध्ये च्या अगोदर आपण त्याचं रोज आपण वाचन करतो, श्रवण करतो, कारण ते आपल्या जपाला आपली आपण चेतना असली पाहिजे, तर ती चेतना बनवण्यामध्ये मदत करतात. त्यामुळे आपण ते गातो. तर त्यामुळे आपण प्रयत्न केला पाहिजे की त्याला समजून गाण्याचा. अविद्या किंवा मनुष्याच्या आध्यात्मिक स्वरूप विषयीची भ्रांत धारणा हृदयात मिथ्या अहंकार यामध्ये, तर त्यामुळं अविद्यामुळं मग अहंकार येतो. अं, मी आणि माझं, तर हे सर्व अहंकार येण्याचं कार्य, कारण काय आहे? कारण अविद्या आहे, म्हणजे आध्यात्मिक स्वरूपाची आपल्याला ज्ञान नाही आहे. आणि त्याचमुळं आपल्याला भक्तीचा उद्देश काय आहे, की आपली आध्यात्मिक स्वरूप जाणणे आणि अविद्येचा नाश करणे. ओम अज्ञानतिमिरांधस्य ज्ञानांजनशलाकया. त्यामुळे आपल्या गुरुकडे जाण्याचा उद्देश काय आहे, की हे अज्ञान दूर करून ज्ञानरूपी चक्षुनं, तलवारीनं आपल्याला अज्ञाना दूर करायचंय. या अविद्या अज्ञान जे आहे त्याला दूर करण्यासाठी ज्ञान खूप महत्वाचं आहे. त्यामुळे गुरुचा आश्रय आपण घेतोय. पुढे वाचाय. हरे कृष्ण. हरे कृष्णा. ठीक आहे, माताजी वाचू शकतात. हरे कृष्ण प्रभूजी. हा, ज्यांनी वाचलं नाहीये असे फक्त वाचा त्यांनी आतापर्यंत. हरे कृष्ण. हा, सुनील प्रभूजी वाचा. खरा रोग तर हृदयात आहे. मन किंवा चेतना शुद्ध असल्यास मनुष्याला भवरोगापासून पीडा होत नाही. मन आणि हृदय सर्व भ्रांत संकल्पनांपासून स्वच्छ करण्यासाठी आपण हरे कृष्ण महामंत्राचा जप केला पाहिजे. हे सोपे आहे व लाभदायकही आहे. हरिनामाचा जप केल्यामुळे संसारूपी दावाग्नीपासून आपली त्वरित सुटका होते. हरिनामाचा जप करण्याच्या 3 अवस्था आहेत. नामापराध अवस्था, यात अपराध करीत नामजप होत असतो. नामाभास, या अवस्थेत अपराध हळूहळू कमी होत जातात. आणि शुद्ध अवस्था, जेव्हा एक नवसाधक भक्त हरे कृष्ण मंत्राचा जप चालू करतो, तेव्हा साधारणपणे तो अनेक अपराध करतो. 10 मूळ नामापराध आहेत व भक्ताने ते टाळल्यास त्याला पुढच्या अवस्थेची प्रचिती येते. ही पुढची अवस्था नामापराध अवस्था व शुद्ध अवस्थेच्या मध्यभागी आहे. जेव्हा एखाद्याला शुद्ध अवस्थेची प्रचिती येते, तेव्हा तो तत्काळ मुक्त होतो. याला भव महादावाग्नी निर्वापनम असे म्हणतात. मनुष्य संसारूपी प्रखर ज्वाळांपासून मुक्त झाल्यानंतर दिव्य जीवनाचे आस्वादन करू शकतो. निष्कर्ष असा की भवरोगातून मुक्त होण्याकरता मनुष्याने हरिकृष्ण मंत्राचा जप केला पाहिजे. हे कृष्ण भावनामृत आंदोलन विशेष करून अशा वातावरणाच्या निर्मितीकरता सुरू केले आहे, ज्यात लोक हरे कृष्ण मंत्राचा जप करू शकतील. एखाद्याने श्रद्धापूर्वक प्रारंभ केला पाहिजे व ही श्रद्धा नंतर वाढल्यावर तो आमच्या संघाचा सदस्य होऊ शकतो. आम्ही सर्व जगभर संकीर्तन मंडळे पाठवितो आणि त्यांचा असा अनुभव आहे की
जगाच्या अगदी दुर्गम भागात ज्या ठिकाणी कोणी श्रीकृष्णाचे नावे ऐकले नाही किंवा ज्यांना श्रीकृष्णाचे ज्ञानही नाही, त्या ठिकाणी सुद्धा हरे कृष्ण महामंत्राच्या कीर्तनाने आकर्षित होऊन हजारो लोक आमच्या संघामध्ये येतात. काही ठिकाणी मंत्र ऐकल्यावर लोक काही दिवसातच डोक्याचे मुंडन करून व हरे कृष्ण मंत्राचा जप करून भक्तांचे अनुकरण करू लागतात. ही नक्कल असू शकते, परंतु चांगल्या गोष्टीची नकल करणे स्वागतार्ह आहे. अनुकरण करणारे काही लोक नंतर आध्यात्मिक गुरूकडून दीक्षा घेण्यात अधिक रुची दाखवितात व दीक्षा देखील घेतात. हरे कृष्ण. पुढे वाचू. हा, येस प्रभू. जर एखादा मनुष्य प्रामाणिक असेल तर त्याला दीक्षा दिली जाते आणि या स्तराला भजन क्रिया असे म्हणतात. त्यानंतर मनुष्य हरे कृष्ण महामंत्राचा नियमितपणे 16 माळा जप करून आणि परश्री संबंध अशा नशा, मांसाहार व जुगार या 4 गोष्टी पूर्णपणे टाळून भगवंताच्या प्रत्यक्ष सेवेत संलग्न होतो. भजन क्रियेने मनुष्य भौतिक जीवनाच्या दोषांपासून मुक्त होतो. त्यानंतर तो मांस व कांद्यापासून बनलेले तथाकथित स्वादिष्ट पदार्थ खाण्याकरता हॉटेलात जात नाही. सिगारेट, बिडी पित नाही किंवा चहा अथवा कॉफी घेत नाही, पित नाही. तो व्यभिचार तर करीत नाहीच, परंतु मैथुन करणेही पूर्णपणे टाळतो. त्याचप्रमाणे तो सट्टा, जुगार, मटका, लॉटरी यामध्ये देखील स्वतःचा वेळ नष्ट करीत नाही. अशा प्रकारे आपण जाणले पाहिजे की तो मनुष्य अनावश्यक गोष्टींपासून मुक्त होत चालला आहे. अनर्थ निवृत्ती. अनर्थ म्हणजे अनावश्यक गोष्टी. कृष्ण भावनावृत संघाशी संबंध येताच मनुष्याचे अनर्थ नष्ट होतात. अनर्थातून बस 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 प्रभू. हं, ओके. तर ह्याच्यामध्ये हम्म, प्रभुपाद त्यात खरा रोग तर हृदयात आहे. मन किंवा चेतना शुद्ध असल्यास मनुष्याला भवरोगापासून पीडा होत नाही. तर ऍक्च्युली आपल्याला हृदय मार्जन करायचं आहे. त्यामुळे आपण जे मागे आपण केलं गुंडीच्या मार्जनम, तर गुंडीच्या मार्जन म्हणजे काय, तर हृदय स्वच्छ करणे, हृदयामध्ये जी धूळ आहे ती साफ करणे. हृदय शुद्ध करण्यासाठी एकच उपाय आहे, तर ते म्हणजे आपल्याला खास करून शुद्ध नामजप प्रयत्न आहे. तर इथं मन किंवा चेतना शुद्ध असल्यास मनुष्याला भवरोगापासून पीडा होत नाही. तर मन आणि हृदय सर्व भ्रांत कल्पनापासून स्वच्छ करण्यासाठी आपल्याला महामंत्र जप करायचा आहे. भ्रांत कल्पना काय आहेत, की आपण तेच की या शरीराशी जी संबंध, या मग या शरीराशी, या जगाशी, या बाकी सर्व गोष्टीशी हे जी धारणा आहे, तर ते जे खरं आहे त्याला आपण सत्याला विसरून असत्य सत्य करी माने, जे असत्य आहे त्याला सत्य करून मानणे, तर ते भ्रांत धारणा आहे. आणि त्याला आपल्याला स्वच्छ करायचं आहे. तर स्वच्छ करण्यासाठी महामंत्र जप आहे. तर ॲक्च्युली जप हा एवढा महत्त्वाचा आहे, तर ते आपल्याला एकदम सोपा वाटतोय. पण ते जप महामंत्र मिळवण्यासाठी कितीतरी भक्तांनी कितीतरी कष्ट केलेले आहे. आता आपल्याला एकदम सहज सोपी मिळालेलं आहे. गुरुकडे गेलं तर लगेच तो मिळतो आपल्याला. हां. आणि म्हणजे भक्तांच्या संपर्कात आलं तर लगेच आपल्याला तो महामंत्र मिळतोय. पण ॲक्च्युली हा महामंत्र मिळण्यासाठी खूप तपस्या भक्तांनी केलेली आहे. आणि त्यानंतर त्यांना हा महामंत्राचा जप मिळालेला आहे. तर त्यामुळे आपल्याला जे मिळालंय, तर हे काही साधारण नाही आहे, असाधारण आहे. आणि खूप दुर्लभ आहे. तर ते दुर्लभ एवढं सुलभ सुलभ मिळालं आपल्याला, दुर्लभचं सुलभ मिळालं आहे. त्यामुळे त्याला आपण असं खूप म्हणजे गंभीरतेने आपण त्याचं केलं पाहिजे. जप करणं काही अवघड नाही, सोपं आहे आणि लाभदायक आहे. सोपं आहे म्हणजे कुणी पण कधी पण करू शकतोय आणि त्याचा लाभ खूप आहे. जो खरा ऍक्च्युली प्रामाणिकपणे जप करतो ना, तो त्याचा अनुभव घेऊ शकतो की जपामुळे किती त्याला फायदा होत आहेत. आणि प्रभुपाद लिहित आहेत, संसाररूपी दावाग्नीपासून त्वरित सुटका होते. तर ऍक्च्युली आपण बघतो की कसं भगवंताच्या जे काही भक्तीला
लोक लागतात आणि भक्ता संपर्कात येतात, तेव्हा त्यांच्यामध्ये खूप परिवर्तन बघायला मिळतं. आणि छोट्या छोट्या गोष्टी मग ते त्याच्यातून त्यांना खूप म्हणजे शक्ती मिळते त्यांना. आणि आपल्याला वाटतं की अरे नवशिका बघतोय, पण त्याच्यामध्ये किती चांगली त्यांनी प्रगती केली आहे. तर ॲक्च्युली का? कारण त्यांनी नामजपाचा आश्रय घेतलेला आहे. तर भक्तीमध्ये आपल्याला नामजपाचा आश्रय घेणं खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळं आपण बघतो गुरुला आपण जे वचन देतो त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं वचन आहे, तर ते 16 माळाचा नामजप. हा हा तर हा हा आपण वचन देतोय गुरूंना. गुरुला, अग्नीला, 12 साक्षी आहेत वैष्णवाच्या समोर, आणि भगवंताचे विग्रह असतात त्याच्या समोर. या सर्वांच्या समोर आपण 16 माळा ध्यानपूर्वक जप करण्याचा प्रयत्न करेन असं आपण म्हणतोय. तर ध्यानपूर्वक जप करण्याचा प्रयत्न आपण करतोय का? आणि किती आपण 16 माळाचा जप आपण गंभीरतेनं करतोय? 16 माळा ज्या आहेत, 16 माळा ज्या आहेत, तर त्या 16 माळा मध्ये आपण 16 माळाचे जप किती झाला म्हणजे 16 माळा ज्या आहेत, तर त्याचं महामंत्र किती झाले? तर महामंत्र ते झाले 1728. आणि त्याच्यामध्ये नाव किती झाले? 27,648. तर 27,648 वेळेस मी बोललो का? म्हणजे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तर शेवटचे दोन शब्द मी खाऊन घेतले का? शब्द स्पष्ट उच्चार केला का? ध्यानपूर्वक केला का? तर हे चिंतन आहे. तर हे चिंतन केलं पाहिजे, मग आपण ध्यानपूर्वक जप करतोय. हा, नाहीतर मग बऱ्याच वेळेस 1728 वेळेस आपण नामजप केलाय का? म्हणजे पूर्ण महामंत्र बोललोय का? आणि 27,000 708 ते त्यावेळेस आपण तेवढे शब्द बोललोय का? तर हे खूप महत्वाचं आहे. मग आपण प्रामाणिकपणे जो जप केलाय, तर त्याला त्याला आपल्याला फळ नक्कीच मिळणार. त्यामुळे त्या 3 अवस्था सांगितल्यात प्रभुपादांनी: नाम अपराध, नामाभास आणि शुद्ध नाम. तर अं, तर पहिल्यांदा जेव्हा भक्तीमध्ये चालू तेव्हा ते नाम अपराध करत असतो. पण हळूहळू जेव्हा मग भक्तांच्या संगतीमध्ये येतो, अपराधाबद्दलचं त्याला ज्ञान होतं, मग तो नामाभासच्या स्तरावर येतो. आणि मग कमी कमी होत होत मग शुद्ध नाम. तर त्यासाठी हे नाम अपराध समजून घेतले पाहिजे आणि ते टाळण्याची आपण पूर्णपणे प्रयत्न केला पाहिजे. तरच आपण वरच्या अवस्थेला आपण प्राप्त करू. तर भव महादावाग्नी निर्वापनम. तर भव महादावाग्नी, तर हे संसाररूपी दावाग्नी आहे, त्यातून आपल्याला वरती उचण्यासाठी हे दिव्य जीवन आपल्याला प्राप्त कर. तर इथं प्रभुपाद महामंत्राबद्दलच बोलताय सर्व. श्रद्धापूर्वक नाव घेतणे आणि श्रद्धा वाढल्यानंतर मग तेच श्रद्धा, साधुसंग, भजन क्रिया, अनर्थ निवृत्ती, ते सर्व स्तर आहेत. आणि प्रभुपादांनी मंदिराची स्थापना केली जेणेकरून भक्तांना या स्तरावर लवकर वाढता यावं. भक्तांच्या संगतीमध्ये हे एका स्तरातून दुसऱ्या स्तरावर जाणं खूप खूप सोपं जातं. त्यामुळे प्रभुपाद येतात जेव्हा भक्त संगतीमध्ये येतात, लगेच ते डोक्याचं मुंडन करतात आणि मग नक्कल करू लागतात. ऍक्च्युली नक्कल पण चांगली आहे, कारण ती नक्कल जसं आपण बघतो ना, भक्त जेव्हा 16 माळा करतात तेव्हा त्यांची बीड बॅग असते. मग छोटे मुलं असतात त्यांचे, छोट्या मुलांना पण वाटतं की आम्ही पण जप करावं, मग त्यांची पण एक माळ असते. पण ती एक 25 मणीची माळ असते, छोटी माळ. तर त्यांना पण एक माळ दिली जाते. त्यांना वाटतं आम्ही पण मला पण बीड बॅग असावी, मग त्यांना पण छोटीशी बीड बॅग आहे. जेव्हा भक्त दंडवत करतात तेव्हा छोटे मुलं पण दंडवत करतात, नकल करायचा प्रयत्न करतात, पण ती नकल चांगलीच आहे. प्रभुपाद म्हणतात चांगल्या गोष्टीची नक्कल ही चांगल्या गोष्टीची नक्कल केली तर ती चांगलीच परिणाम मिळणार आहे. वाईट गोष्टीची नक्कल केली तर ते आपल्याला वाईट भोगावं लागणार आहे. त्यामुळे इथं म्हणतात चांगल्या गोष्टीची नक्कल करणे हे स्वागतार्थ आहे. अनुकरण करणारे काही लोक नंतर आध्यात्मिक गुरुकडून दीक्षा घेण्यात अधिक रुची दाखवतात आणि दीक्षा घेतात. तर मग इथे प्रभुपाद पुढच्या स्तराचा मग म्हणजे तेच भजन क्रिया सांगतात. आणि मग भजन क्रियानंतर अनर्थ निवृत्ती. कशा प्रकारे म्हणजे भजन क्रियेमध्ये मग सर्व 4 नियमाचं पालन करून मांस आणि कांद्यापासून
आणि तेच बरोबर चहा कॉफी सर्व हे सर्व व्यसन न असता त्यांची मग प्रगती होते आणि मग नंतर अनर्थ निवृत्ती. अनर्थ म्हणजे अनावश्यक गोष्टी इथून मुक्तता. तर हे सर्व स्तर सांगतात प्रभुपाद, जेणेकरून पुढच्या स्तरावर त्यांची प्रगती होईल. आणि मग पुढच्या स्तराबद्दल सांगतात. वाचा म्हणतात पुढचे. अनर्थापासून मुक्त झालेला मनुष्य. हरे कृष्ण. कोण वाचते? वास्तव प्रभूजी. ठीक आहे, वाचा. अनर्थापासून मुक्त झालेला मनुष्य कृष्ण सेवेतील कार्य करण्यास स्थिर होऊ शकतो. खरोखर तो अशा कार्यावर आसक्त होतो व भक्तिमय सेवा करताना श्रेष्ठ आनंदाचा अनुभव घेतो. याला भाव असे म्हणतात. भाव म्हणजे भगवत प्रेमाची प्रारंभिक अवस्था होय. अशा प्रकारे बद्ध जीव भौतिक जीवनातून मुक्त होतो व भौतिक संपत्ती, भौतिक ज्ञान, सर्व प्रकारची भौतिक आकर्षणे यांचा समावेश असलेल्या जीवनाच्या भौतिक संकल्पनेतून मुक्त होतो. यावेळी तो भगवंताचे आणि त्यांच्या मायेचे स्वरूप जाणू शकतो. मायेचा प्रभाव भावस्तर प्राप्त केलेल्या भक्ताला विचलित करू शकत नाही. याचे कारण असे की भक्ताला मायेचे खरे स्वरूप समजते. माया म्हणजे श्रीकृष्णांचे विस्मरण आणि श्रीकृष्णांचे विस्मरण तथा कृष्ण भावनामृत हे अनुक्रमे अंधकार आणि प्रकाश याप्रमाणे एकमेका शेजारी स्थित आहेत. जर एखादा अंधारात राहिला तर त्याला प्रकाशापासून मिळणाऱ्या सुखसोयींचा लाभ होत नाही, आणि जर एखादा प्रकाशात राहिला तर त्याला सावलीच्या अंधकारापासून त्रास होत नाही. कृष्ण भावनामृताचा स्वीकार केल्यामुळे आपण हळूहळू मुक्त होतो व सतत प्रकाशात राहतो. त्यानंतर अंधकाराचा आपल्याला अगदी स्पर्श सुद्धा होत नाही. चैतन्य चरितामृत ग्रंथामध्ये मध्य 22.31 पुष्टी केल्याप्रमाणे कृष्ण सूर्य सम माया हय अंधकार, यहाँ कृष्ण तहा नाही माया र अधिकार. श्रीकृष्ण सूर्यासमान आहेत आणि माया अंधकारासमान आहे. ज्या ठिकाणी सूर्यप्रकाश आहे त्या ठिकाणी अंधकार असू शकत नाही. आपण कृष्ण भावनामृताचा स्वीकार करताच अज्ञानरूपी अंधकार बहिरंग शक्तीचा प्रभाव तात्काळ नष्ट होतो. हरे कृष्ण. हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभूजी. हरे कृष्णा. तर इथे प्रभुपाद पुन्हा सांगतायत कशा प्रकारे जेव्हा भक्तांच्या संगतीमध्ये येतो त्याची हळूहळू श्रद्धा वाढते, भजन क्रिया चालू होते, नंतर अनर्थ निघून जातात. कारण त्याला कळतं की काय खरं आहे, काय खोटं आहे, काय आपण केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे, कुठल्या गोष्टी आपण अनावश्यक आहेत, कुठल्या गोष्टी आवश्यक आहेत. आणि त्या संदर्भात तो मग ज्या अनावश्यक गोष्टी त्याचा त्याग करून भक्ती करत राहतो. आणि त्यानंतर मग निष्ठा त्याची पुन्हा एकदा आणखी श्रद्धा वाढत, त्याला निष्ठा, रुची, आसक्ती वाढत जाते. नंतर तो भाव स्तरापर्यंत येतो. तर भाव म्हणजे भगवत प्रेमाची प्रारंभिक अवस्था आहे. अशा प्रकारे बद्ध जीव भौतिक जीवनातून मुक्त होतो आणि भौतिक संपत्ती अं, आणि भौतिक ज्ञान किंवा सर्व प्रकारची भौतिक आकर्षणे यांचा समावेश असलेल्या जीवनाच्या भौतिक संकल्पातून मुक्त होतो. आणि यावेळी तो भगवंताचे आणि त्यांच्या मायेचे स्वरूप जाणू शकतो. तर माया काय आहे आणि कृष्ण काय आहे, भक्ती काय आहे हे स्वरूप जाणू शकतो. तर त्यासाठी त्याला भाव स्तरापर्यंत जावं लागतंय. हा, लगेचच्या लगेच एवढं शुद्ध होऊन लगेच समजून आपल्याला जाऊ शकत नाही. पण ऍटलिस्ट आपण आश्रय घेऊन भक्तांच्या संगतीने भक्तांच्या ऍक्च्युली सांगितलंय की भक्तांचा संघ आणि भक्तांचा आश्रय म्हणजे काय तर काठी आहे. आणि जसं एखादा लंगडा असतो तर तो काठी घेऊनच पुढे जाऊ शकतो. त्याचप्रमाणे भक्तीमध्ये आपण आणखी भक्तीमध्ये एवढे प्रगत नाहीये. तर आपल्याला जेव्हा आपण काठीचा आश्रय घेतो तेव्हा आपण लवकर जाऊ शकतो. आणि जसं एखादी सर्कस असते, सर्कसमध्ये एखादा व्यक्ती दोरीवरची कसरत करतोय, पण त्याच्या खाली जाळी असते. तर त्याला माहित आहे जरी मी दोरीवरची कसरत करताना जरी माझा पाय स्लिप झाला आणि मी पडलो तरी खाली जाळी आहे आणि जाळी मला संरक्षण करणार आहे. आणि मी पडलो तरी मला लागणार नाही कारण जाळी आहे. त्याचप्रमाणे
भक्तांचा संघ म्हणजे ही जाळी आहे. भक्ती करणं म्हणजे हे दोरीवर चालणं आहे. तर आपल्याला भक्तांचा संघ हा जाळीप्रमाणे संरक्षण देऊ शकतो, पण आपणही त्याला स्वीकारलं पाहिजे. बऱ्याच वेळेस जेव्हा जीवनामध्ये काही घडतं तेव्हा भक्त दूर जातात भक्तांच्या संगतीद्वारे. तर ऍक्च्युली ते आपल्याला माया आपल्याला खेचून जाते बाहेर. त्यामुळे मायाला जाणणं महत्वाचं आहे. आणि माया काय आहे आणि मला मायेपासून वाचवण्यासाठी भक्तांचा संघ खूप महत्वाचा आहे. ऍक्च्युली भक्तीचे हे सगळे अंग भक्तांच्या संगतीद्वारे आपण लवकर प्रगती करू शकतो. तर मायाची शक्ती, मायाचा प्रभाव भाव स्तरापर्यंत विचलित करू शकतो, भाव स्तरानंतर विचलित करू शकत नाही. तर माया म्हणजे काय? कृष्णाला विसरणे म्हणजे काय? कृष्ण भावनामृत हे अंधकाराने जे आपण सूर्याकडे आपलं तोंड वळवलं ना, तर ऍक्च्युली आपल्याला सावली दिसणारच नाही. पण जेव्हा आपण सूर्याकडून आपण पाठ करतो, सूर्याला पाठ करतो, मग सावली दिसते. त्याचप्रमाणे भगवंताशी आपण जर नातं जोडलं तर ऍक्च्युली माया आपल्याला प्रभाव करू शकत नाही. त्यामुळं मम माया दुरत्या, भगवंत माझी माया खूप दुरत्य आहे, खूप भयंकर आहे. पण जो माझा शरण घेतो त्याला ती आरामात तो जर एखादा अंधारात राहिला तर त्याला प्रकाशापासून मिळणाऱ्या सुखसोयींचा लाभ होत नाही. आणि जर एखाद्या प्रकाशात राहिलं तर त्याला सावलीच्या अंधकारापासून त्रास होत नाही. तर त्यामुळं कृष्ण भावना हळूहळू मुक्त होतो आणि सत्य प्रकाशात होतो. तर सूर्याची तुलना केलेली आहे आणि मायाला अंधकाराची तुलना केलेली आहे. जिथं जिथं सूर्य आहे तिथं अंधकार नाही आहे. त्याचप्रमाणे जिथं कृष्ण आहे तिथं माया नाही आहे. अशा प्रकारे प्रभुपाद या श्लोकातून आपल्याला खूप सुंदर शिकवतात की आपण कशा प्रकारे या भौतिक जगामध्ये आहोत आणि त्यातून आपल्याला बाहेर पडण्यासाठी. बऱ्याच लोक म्हणतात, अरे आम्ही सेक्युलर आहे, म्हणजे आम्ही सगळ्यांना जसं आम्ही शाळेमध्ये पण जातो, त्या म्हणतात धर्माचं नाव काढू नका. जसं मी सांगितलं हिरण्यकशिपू म्हणत होता प्रल्हादाला, त्याच्या षंडामारकला, की तुम्ही हे सगळं शिकवा, पण धर्माचं आध्यात्मिक असं काही ज्ञान नाही पाहिजे. तर हे कसं आहे, जसं एखाद्याला सांगितलंय की त्याला डोकं नको आहे, सगळं शरीर राहू द्या, डोकं नको आहे. डोक्याशिवाय शरीर राहू शकत नाही. एखाद्या वेळेस शरीर, हात नसेल, पाय नसेल तरी शरीर राहू शकतं, पण जर डोकंच नसेल तर शरीर राहू शकत नाही. त्याचमुळं इथे हिरण्यकशिपू म्हणतोय की देवाचं, धर्माचं, विष्णूचं हे नाव नको, विष्णू विष्णू नको आहे. तर हे जसं एखादा व्यक्ती डोकं नाही असं म्हणतोय. त्यामुळं खरा आदर्श नेता कोण आहे? जो ह्याला जाणतो आणि जो जो ह्याच्या जीवनामध्ये स्वतः पण आणि बाकी लोकांना पण त्याचा प्रयत्न हे करतो. तर त्यामुळं तर एक 2 श्लोक म्हणून आपण आता थांबूया. पहिला श्लोक आहे तर अ, हे आहे कुलशेखर महाराजांचा श्लोक आहे. कुलशेखर, तर त्यांनी खूप सुंदर याच्यामध्ये लिहिलेलं आहे की आपण बरोबरच म्हणूया, वेळ कमी आहे आता. हरे कृष्ण, एक मिनिट. हा, तर कुलशेखर महाराज खूप महान भक्त, रामाचे खास करून. तर त्यांनी राम आणि कृष्ण दोन्ही ते लिहित आहेत. सर्व एकदा बरोबरच म्हणूया. व्यामोह प्रथमौषधम मुनी मनोवृत्ती प्रवृत्ती औषधम दैत्यार्तिकटौषधम त्रिभुवने संजीवन औषधम भक्त्यान्तं हितौषधम प्रध्वंसके काौषध श्रेया प्राप्ती करोषध औषधम पिबमन श्रीकृष्णौषधम. कारण या श्लोकामध्ये प्रभुपादांनी सांगितलं ना की खरं औषध म्हणजे काय आहे, तर हरिनाम आहे. तर तेच या श्लोकामध्ये लिहित आहेत ते, की या जगामधल्या सगळ्या ह्याच्यातून जर मुक्ती पाहिजे असेल तर ते अर्थामध्ये लिहित आहेत की हे औषध मनाचा सर्व भ्रम, अज्ञान आणि मोह नष्ट करणारे आहे. हा,
अं, थोर ऋषीमुनींच्या मनाला सत्कर्मात किंवा ईश्वरी चिंतनात रमवणारे हे एकमेव औषध आहे. तर ते म्हणजे भगवंताचं नावाचे कीर्तन. हे औषध असुरांच्या दुष्टांच्या मनात भय निर्माण करणारे आहे. तसेच तिन्ही लोकांमध्ये स्वर्ग, मर्त्य आणि पाताळ मृतप्राय जीवांना पुन्हा जिवंत करणारे आहे. हे संजीवनी औषध आहे. संजीवनी घेऊन कसं त्यांनी लक्ष्मणला पण पुनर्जागृत केलं होतं, तसं त्याप्रमाणे संजीवनी आहे. भक्तांचे परम कल्याण करणारे हे औषध आहे, हेच औषध आहे. आणि या संसारातील जन्म मरण आणि दुःखाचे सर्व भय समूळ नष्ट करणारे हे एकमेव औषध आहे. आणि शेवट परम सुख, शांती आणि मोक्ष मिळवून देणारे हे दिव्य औषध आहे. म्हणून हे माझ्या मना, तू श्रीकृष्णाच्या नामस्मरणाचे हे दिव्य औषध अखंड प्राशन कर, त्यांचे नामस्मरण कर. तर हे कुलशेखर महाराजांची प्रार्थना आहे. पुन्हा एकदा आपण गाऊया. व्यामोह प्रथमौषधी मनोवृत्ती प्रवृत्त्यौषधम् दैतेन्द्रियार्थी औषधं त्रिभुवने जीवनेकोषधम् भक्त्यान्तं औषधम् औषधं प्रध्वंसने औषधं श्रेयः श्रेयः प्राप्तिकरम् प्राप्तिकरोषधं पिबमन श्रीकृष्ण दिव्य औषधं. औषधम्. खूप सुंदर प्रार्थना आहे. तुम्ही नंतर हे आहे मुकुंद माला स्तोत्रामध्ये हा श्लोक आहे, तो नंतर तुम्ही बघू शकता. आणि एक शेवटचा श्लोक आपण गाऊया. त्याच्यामध्ये प्रभुपादांनी खूप सुंदर, प्रभुपादांचा खूप प्रिय होता हा श्लोक, तर तो श्लोक गाऊन आपण थांबूया. त्याच्यामध्ये प्रभुपाद सांगतायत कशा प्रकारे आपण आपल्या जीवनामध्ये धनस्य कृष्णात विमुखस्य दैवात. कोणाला काही प्रश्न आहे का? जनस्य तर एक शेवटचा श्लोक हे आहे 3.5.3, तिसरा अध्याय, सॉरी तिसरा स्कंद, 5वा अध्याय आणि तिसरा श्लोक आहे. तर विदुर आणि मैत्रिणीचा संवाद त्याच्यामधला हा श्लोक आहे. तर सर्वांनी बरोबरच म्हणूया. जनस्य कृष्णात विमुख, सॉरी दिसतंय का? नाही दिसत नाही आहे ना प्रभूजी. प्रभूजी. ओके ओके. 3.5.3 जनस्य कृष्णाद् विमुखस्य दैवात् जनस्य कृष्णाद् विमुखस्य दैवात् धर्मशीलस्य सुदुःखितस्य धर्मशीलस्य सुखदुःखस्तस्य अनुग्रहायेह चरन्ति नूनम् अनुग्रहेण चरन्ति नूनम् भूतानि भव्यानि जनार्दनस्य. भूतानि भव्यानि जनार्दनस्य. तर याच्यामध्ये सांगतायत की भगवंताला प्रार्थना आहे, भगवंता खास करून जे भौतिक जग म्हणजे या पृथ्वीच्या वर जे चालणारे लोक आहेत, खास करून महान भक्त आहेत, तर ते चालतात कशामुळं? एक भगवंताचे प्रतिनिधी म्हणून चालतात. जनस्य कृष्णात विमुख असे दैवात, जे लोकांनी विमुख झालेले आहेत, भगवंताला तोंड वळलेलं आहे भगवंतापासून, त्या लोकांचा उद्धार करण्यासाठी, त्यांच्यावर अनुकंपा करण्यासाठी अशा साधू ऋषीमुनी या पृथ्वी तलावर चालतात. आणि त्यांच्यावर त्यांना एक भगवंताप्रती आकर्षण प्राप्ती व्हावं यासाठी त्यांचा ही अनुकंपा आहे. तर या प्रकारे त्यांची ही अनुकंपा आहे. तर अशा प्रकारे आपल्या गुरुजनांची, आपल्या आचार्यांची ही अनुकंपा आहे की त्यांनी आपल्या सर्वांना जरी जरी आता ते नसते शारीरिक दृष्ट्या जर बघितलं, पण ऍक्च्युअली त्यांनी आपल्याला मार्ग दिलेला आहे. आणि त्यांनी आपल्याला भगवंताला कशा प्रकारे आपण प्राप्ती करावी, भगवंताला काय इच्छा आहे, ती आपल्याला आपल्या या परंपरेद्वारे, आपल्या शास्त्रांद्वारे दिलेली आहे. त्यांना आपण नेहमी धन्यवाद दिला पाहिजे. तर ही अनुकंपा आहे. तर त्यामुळे इथं पण ते सांगतायत की जे विमुख झालेले आहेत, कृष्ण विमुख झालेले आहेत, त्यांना पुन्हा एकदा भगवंताकडे नेण्यासाठी त्यांची प्रार्थना आहे आणि त्यांचे प्रयत्न आहेत. आणि आपल्याला पण साधू ऋषी गुरुमुंच्या आशीर्वादाने आपणही भौतिक जगामध्ये कृष्ण विमुख झालो होतो. आता पुन्हा एकदा
कृष्णाकडे वळून आपण भक्ती करून पुन्हा एकदा आपली शाश्वत शाश्वत स्वरूप जागृत करून आपल्याला प्रयत्न आहेत. त्यासाठी हे आजचा जो श्लोक आहे त्यामध्ये आपण बघितलं कसं या कावीळ सारख्या जे रोगातून त्रस्त झालेले लोक आहेत त्यांना अं, जे गोड अं, ज उसाचा रस पण तो गोड लागत नाही किंवा खडीसाखर गोड लागत नाही जरी ती गोड आहे. त्यांना गोड लागत नाही म्हणजे ते गोड नाही असं नाहीये, पण त्यांच्यामध्ये ते त्यांच्यामध्ये रोगामुळं त्यांना ती चव लागत नाही. त्याचप्रमाणे आपल्यामध्ये कारण भोग करण्याची इंद्रिय भोग करण्याची जी ही आहे अ, जी इच्छा आहे त्यामुळं आपल्याला एवढं मधुर मधुरम मधुरे भेवपी हा मंगले भी मंगलम अशा प्रकारे हे हरिनाम आज त्याला गोडी लागत नाही. आणि त्याचा कारण काय आहे ते अज्ञान. आणि मग आपण 5 प्रकारचे अज्ञान बघितले आणि त्यातून आपण वर कसं उचलायचं तर त्यासाठी सांगितलंय की आदरात अनुदिनम 2 गोष्टी सांगितल्यात. आदरात म्हणजे आदरपूर्वक, अनुदिनम म्हणजे रोज, प्रतिदिन रोज आपण ते करत राहायचंय. आणि आदरात म्हणजे एकदम सावधपणे सावधपणे आणि प्रतिदिन आपण जेव्हा भगवंताच्या नामाचा जप करत राहतो, आश्रय घेतो, तर हळूहळू ती जी व्याधी आहे तर ती नष्ट होईल आणि आपली स्वरूप स्थिती प्राप्त होईल. हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभूजी. धन्यवाद सर्वांचं. अशा प्रकारे आपण 7 श्लोक बघितलेले आहे आणि आता जे 4 श्लोक बाकी आहेत 8, 9, 10, 11 तर हे आता वरवरच्या स्तराचे आपल्याला आता म्हणजे ऍटलिस्ट ते आचार्यांची जी ही आहे ती सर्वोत्तम काय आहे तर ते शेवटच्या श्लोकमध्ये दिलेलं आहे. पण आपल्याला जर साक्षात्कार नाहीये तरी पण त्यांच्या वाणीद्वारे आणि त्यांच्या सांगितलेल्या उपदेशाद्वारे आपण ते ऍटलिस्ट ते जाणून घेऊया. किती समजेल आणि किती साक्षात्कार होईल हे माहित नाही, पण ऍटलिस्ट आपण आपल्याला कळायला पाहिजे की काय सर्वोत्तम आहे आणि ते कसं आपण प्राप्त करायला पाहिजे. तर आपले प्रयत्न पाहिजे बस तेवढं. तर ते आता पुढच्या आठवड्यामध्ये आपण बघूया. 8वा आणि 9वा श्लोक आपण पुढच्या आठवड्यात, त्याच्यानंतर मग त्याच्या पुढच्या आठवड्यात 10वा आणि 11वा. हरे कृष्ण. जास्त त्याच्यामध्ये आपण चर्चा करण्यासारखं नाहीये, कारण आपलं जी स्वरूप स्थिती आहे ती आपली पहिले 4 श्लोक आहेत. त्यामुळे आपण पहिले 4 श्लोकवर जास्त वेळ दिलेला आहे. त्यामुळे मी सांगितलं की पहिल्या 4 श्लोकावर आपल्याला जास्त वेळ लागला, पण नंतरचे श्लोक आपल्याला जास्त साक्षात्कार नाहीये. पण आपण जर पहिले 4 श्लोक जर चांगले पालन करण्याचा प्रयत्न केला तर मग या पुढच्या श्लोकाची अनुभूती आपल्याला हळूहळू होत राहील. हरे कृष्णा हरे कृष्णा कृष्ण 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 हरे 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 कृष्ण हरे 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 राम हरे राम हरे हरे राम हरे राम राम हरे राम हरे राम 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 हरे राम राम हरे. हरे राम हरे हरे हरे. बोलिए श्यामरूत की जय, श्री रूप गोस्वामी पाद जय की जय, श्रील जय प्रभुपाद की जय, गौर भक्तवृंद जय की जय. जय जय. हरे हरे कृष्ण. कृष्ण. हरे कृष्ण. हरे हरे कृष्ण कृष्णा. हरे धन्यवाद कृष्ण. प्रभूजी. धन्यवाद. धन्यवाद. हरे खूप छान कृष्ण. सांगितलं दंडवत प्रभूजी.